मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. विठ्ठल विठ्ठल भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळही. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवाचे अत्यंत लाडके आणि लढिवाळ संत शिरोमणी निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निळोबारायांचा आहे. कोणाला म्हणायचं निळोबाराय? वारकरी संप्रदायातील आधारीव संतांच्या मतानुसार वारकरी संप्रदायातील निष्ठावंत संतांच्या मतानुसार निळोबारायच्या नंतर कीर्तनात कोणाचाही अभंग स्वीकारायचा नाही. शेवटचे संत निळोबाराय. ट्रकना अभंग केले असतील काही नाही, पण ते पप्याच्या माईल सांग. ते वारकरी संप्रदायात स्वीकारायचे अभंग नाही, ती फक्त निळोबाराय पर्यंत. एवढी दर्जेदार संत मी काय वर्णन करणारे निळोबारायचं. अशा सात्विक सदाचारी पुण्यशील पावन वारकरी संप्रदायात अनन्य साधारण टोकाचं महत्व असलेले विटेवरच्या मालकाचं अंतःकरण हृदयातले संत निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला निळोबाराय या अभंगाद्वारे विश्वाच्या मालकाची आवड प्रतिपादित करतात. देवाला काय आवडतो? छान आहे संशिष्टी, थोडस वाढवा, देव चांगलं करेल. काय आवडतं देवाला? आपण इथं बसलेले आहोत ना, आपल्या प्रत्येकाच्या भिन्न भिन्न आवडी येतात. आपण जरी माणसं असेल ना, पण प्रत्येकाच्या आवडी भिन्न येतात. खाण्याच्या पण आवडी भिन्न. कोणाला अति गोड, कोणाला मध्यम गोड, कोणाला काहीच गोड नाही. प्रत्येकाच्या जिभेला सुद्धा वेगवेगळी आवड आहे. प्रत्येकाच्या डोळ्याला सुद्धा पाहण्याची आवड आहे. आता तर हे 3x6चा काच आहे तुमच्याकडे, ते डबकं, तर प्रत्येकाच्या बोटाला सुद्धा वेगवेगळी आवड लागली, वेगवेगळी आवड. काय चित्र काढ्या बोट फिरत आहे, म्हणजे बोटाला सुद्धा आवडी वेगवेगळ्या आहेत. ठराविक लोक असतील गाथा पाहणारे, ठराविक लोक असतील ज्ञानेश्वरी पाहणारे, ठराविक लोक असतील धर्माचं काम पाहणारे, बाकी कितीतरी लोक असतील दुसरं चीज किनारे. म्हणजे त्यांच्या बोटाला सुद्धा आवड वेगळी आहे, डोळ्याला सुद्धा आवड वेगळी, पायाला सुद्धा आवड वेगळी. नाही जावं वाटणार काहीच्या पायाला मंदिराकडं, कुचरवाट्याकडे जाणार आणि घरचा निर्माण येऊन दुसऱ्याची धुनी धुणार. असे बरेच सुंबळे येत. विठाला विठाला कपड्याची प्रत्येकाला आवड, प्रत्येकाला ज्याला त्याला आपापल्या पद्धतीनं कपड्याची सुद्धा आवड आहे. मला या रंगाची कपडे आवडतात, मला अशी आवडतात. प्रत्येकाचा शिवणारा टेलर सुद्धा वेगळा, दुसऱ्याचं त्याला पटत नाही. खूपशा भिन्न भिन्न आवडी. तुम्ही आम्ही बुद्धिजीवी आहोत, किंवा आपलं तुपलं कळतंय तरी आपल्याला. तुम्हा मला भिन्न आवडी असतील काही नवल नाही. आम्ही 1-1.5 तास एक जणाच्या म्हशी बशीत बसलो, लवकर आलतो. म्हणलं कुठं कार्य करता येईल तर आपल्या 2 म्हशी 2-3 वघारी होत्या, बारीक बारीक गोधडं टाकलेलं होतं, बाजार बसलो. मी पण शेतकरीचे, कीर्तनापुरतं आयटीत दिसत असेल, पण एरवी ओरिजिनल शेतकरी, बांधावरला नाही, ओरिजिनल शेतकरी. जी मसड दूध देत होती का तिला त्यानं पेंट होती. त्या पोराचं नाव काय होतं? चैतन्य, नाही का? हो, चैतन्यमुळे त्यानं पेंट होती. आणि एक मसड बिना दुधाची होती, ती उगाच शिंगाडा हालू लागली, पण तिला नाही पेंट. आवडत तर दोन्हीला बी होती, पण आवडत तर दोन्हीला पेंट होती. काय पा, खाण्याच्या सुद्धा भिन्न, जनावराला सुद्धा. मका तुमची असू की दुसऱ्याची असू, हिरव्या मकावर जनावर जातील का वाळलेल्या? मग पशुला सुद्धा, पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती, त्यांना सुद्धा आवड आहे. माणूस हा बुद्धिजीवी प्राणी आहे, त्याला सुद्धा प्रत्येकाला भिन्न भिन्न आवडी आहेत. महत्वाच्या मुद्द्यावर येतो. पैसा आवडत नाही अशा माणसानं हातवरी करा. पैसा आवडत नाही असा कोणी माणूस असेल त्यानं हातवरी करा. मी त्याच्या बुटाचं मंदिर बांधतो.
तुमच्यात नाही, आमच्यात तर गवसत नाही. ऐसा कोणी दावा ही जया नावडी, कन्या पुत्र घोडी दाराधन, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची. नाही सुटला कोणीच. अभंग गळून गेला असता गाथ्यातला, विरून गेला असता गाथ्यातला, सापडतच नाही माणूस. त्याचे शो धकतच नाही. लग्न करणाऱ्याचं धकत नाही, लग्न न करणाऱ्याचं धकत नाही. काय खाईन दुपारी? पैसा आवडत नाही असा माणूस नाही. पैशाच्या विरोधात कोणालाही बोलता येतो, पैशाच्या विरोधात गप्पा कोणालाही करता येतात, पण पैशाच्या व्यतिरिक्त काहीच होत नाही. तुम्ही स्वामींच्या दुसरा सप्ताह आहे ना तुमचा, समर्थ सद्गुरू स्वामींचं अधिष्ठान केलं. तुम्ही एवढा मंडप द्याला, मंडपावाला म्हणला असेल का मी फुकटच लावतो, लाईन ना, पण त्याला बी बायको आहे ना, त्याला बायको आहे, त्याला पोरं सोर आहेत ना, ते आहे का नाही? हाकलून देईन का कुठं ते? नाही, प्रत्येकाला. म्हणजे तुम्ही काही करा, रोजच्या पंक्तीसाठी किराणा दुकानदार म्हणतो का मी फुकट देतो, नाही ना, त्यालाही लेकर बाळ आहे. देईन वर्षाकाठी एखादा दुकानदार एखादून पंक्ती देईल, पण सगळ्यात तालुक्यातल्या सप्त्याला किराणा द्यायला तर त्याला दुसरीकडे जावं लागेल, समुद्र पाहावा लागेल चांगल्या पाण्याचा, नाही जमणार. प्रत्येक गोष्ट पैसा. पण पंढरपुरातल्या मालकाला मात्र पैसा आवडत नाही. जगातला पहिलं पत्रकार बेजार झाला. जगातलं पहिलं पत्रकार कोण? श्रुती नावाची पत्रकार. त्याच्या अगोदर पत्रकारच नव्हता. श्रुती नावाची पत्रकार अत्यंत बेजार झाली. काय प्रभू तुम्हाला पैसे का आवडत नाहीत? शेवटी कंटाळून देवाला सांगितलं, श्रुतीबाई मला पैसे न आवडण्याचं कारण एकच आहे, पैशाची मालकीनच माई बायको आहे. आणि बायको जवळचे पैसे कोणाला असते? नवऱ्याला. लाखात एखादी येडगळ बायको असती, ती नवऱ्याची चोरी तीन भावाला देती. लाखात एखादी, लाखात अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब पाकिस्तानच्या पलीकडे झोपलंय असं समजायचं. भारतात नाही, तुर्कस्तान, पाकिस्तान, अरबस्तान त्याच्या पलीकडे झोपलं. अशी वाहटूळ भेटले. विठाला 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 दोघी तिघी टकटक दिसाल्यात नवऱ्याची पाकिट चोरून भावाचं नाव करणाऱ्या. टकटक उभ्या राहा तुम्ही. ए माग पाहू नको तूच. नवऱ्याची पाकिट हानी तीन भावानं मला एकदानी केली म्हणते. तुझ्या भावाला खाताड भेटन कापसाला, तुला एकदानी करतो. ती रांगत गेली सांगत आली. इथं नाही तशी कोणी, तिकडे गेल्यावर इकडच्या फुकायच्या दुसऱ्या आणू तरी कुठून. पैशाची मालकीन माझी पत्नी, नुसती पत्नी नाही, दाशी आहे. आपल्या बायका दाशा होत्या. आणि असली एखाद्याला गर्व होतं उद्यापासून म्हणे, ए दाशी आंघोळीला पाणी टाक, ए दाशी जेवायला वाढ. सप्ताह झाल्यावर म्हणा उगच कुठाने व्हायचे, नाहीत ऐकू शकत महाराज. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, नैवम गिरगाव कर लिखितम. बाळू महाराजाचं वाक्य का ते? नाही. अभिमान सांडोनी पांडवा, जेवढा काही अभिमान असेल तेवढा फुकून द्याला, जाळून टाकला. मग पाय, आणि मग विटेवरच्या मालकाची पाय धुण्याची पात्रता आली. लक्ष्मी आई साहेबात पत्नी अधिक दास येतो. काय मोठा पुरुषार्थ असेल महाराज. आणि म्हणून श्रुती माते मला पैशाचा संबंध नाही. देवा तुम्हाला आवडतंय काय? फळ कोणती आवडते? भाकरी कोणती? गव्हाची आवडती चपाती का बाजरीची आवडती का ज्वारीची आवडती का मकाची आवडती? देवानं सांगितलं श्रुती मला काहीच विचारू नको. ज्वारी कोणाला किती होऊ द्यायची ती माझ्या हातात आहे. मका कोणाला किती होऊ द्यायची ती माझ्या हातात आहे. केळी सुद्धा कोणाला किती होऊ द्यायच्यात माझ्या हातात आहे. केळी भरगत चाल्या. बागवानाला सौदा देऊन टाकला, 32 लाखाला फड नेला, 2 लाख इसार द्याला. रातच्या 1 वाजता वारा आलं आणि केळी अशा गोल प्रदक्षिणा घालून खाली पडल्या. येतो बागवान पुन्हा 32 लाखाच्या केळी, 2च लाख बागवानाच्या हातात पडले, 30 लाख मातीत गेले. कोणाच्या हातात वारं सोडणं? त्याच्या. आपण आलो तर मंडपावलं डबडब करू लागलो, कारण ह्या वाऱ्यानं तुमचं काय नाही, त्याचं लय नुकसान होतं हो बिचाऱ्याचं. आणि आता ते चिरकाळ्या ह्याच्या फाटल्यावर का तुम्ही थोडेच आगाव पैसे देता?
आपण देतो का त्याला शिल्लक? नाही ना. मग मगाचं वारं सुटलं, थोडासा पाऊस आला की महागडे महागडे साऊंड असते. त्याच्यात बारीकशा मशीन असतात, ते लांब लांब अर्धा किलोमीटर आवाज देतात, पण त्याच्यात पाणी गेलं की ते चुनाट व्हायच्या कामी नाही. असं डबडब होऊ लागलं. मग अशी वारं सुटलं, मला कळू लागलं चेहरा पाहिला मंडपावाल्याचा. कोणाच्या हातात वारं सोडलं? तुमच्या भागातल्या मंत्र्याच्या, तुमच्या आमदाराच्या, तुमच्या खासदाराच्या, तुमच्या परिसरातल्या महाराजाच्या हातात आहे, व्यापाऱ्याच्या हातात आहे, शेतकऱ्याच्या हातात आहे? नाही, पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. मग हे श्रुती, फळ, धान्य, अन्न काय असेल ते सगळं तयार करायचं माझ्या हातात आहे. मला त्याच्याविषयी बी काही मोह नाही. मग पैसे आवडत नाहीत, बाकीचं काही खाद्यपदार्थ आवडत नाहीत, फळं काही आवडत नाहीत. नेमकं आवडतं काय? मला फक्त भाविक आवडतो. मला भाविकाची आवड आहे. भाविक या शब्दाचा अर्थ श्रद्धेनं जो देवावर प्रेम करतो तो आवडतो. भाविक म्हणजे फार मोठी माळ घालणं नाही. मोठाल्या माळी तर सोंगाडे पण घालतात. नाटकात एक जणानं महाराजाचं सोंग घेतलं, नाटकात. सिनेमात एक जण महाराज झाला. सिनेमात काय महाराज चमकू लागला तो. सगळी लोक सिनेमातल्या महाराजाकडेच बघू लागले. आणि त्याच महाराजानं दुसऱ्या सिनेमात ढवळ्या लिंबाईची ॲडव्हर्टाईज केली. वायर ढिले आहेत ना, उशिरा कळत ना. एका सिनेमात ज्या नटानं महाराजाचं पार्ट घेतलं त्याच नटानं दुसऱ्या सिनेमामध्ये ढवळ्या लिंबाची ॲडव्हर्टाईज केली. ते लिंब कोंबडी पासून मिळत येत. आता काय कायला कळालं ढवळे लिंब कोण. बघ, याला भाविक म्हणायचं का? नाही. फार मोठा गंध लावला म्हणजे भाविक आहे का? नाही. टिळे टोपी माळा हे तो देवाचे गबाळ, हे लोकांना दाखवण्यासाठी असे. माळ अशी सूक्ष्म असावा, बारीकशी असावा, पण पंढरपुरातल्या मालकावर अंतकरणापेक्षा जास्त प्रेम असावं, त्याला भाविक म्हणतात. देखावा तर कोणाला करता येईल? महाराज पतिव्रता कोण्या बाईला म्हणायचं? पतिव्रता सोपी व्याख्या. मोठं कुंकू लावती म्हणून तिला का? नाही नाही. पोटच्या लेकरापेक्षा नवऱ्याच्या जेवणाची काळजी करते, तिला पतिव्रता म्हणायचं. तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे वरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. मालकाचं आदरानं पालन करते अशी जर पतिव्रता असेल तर देवावर तिची सत्ता, देवाला तिचं ऐकावं लागते. तिचं नाव पतिव्रता आहे. देखावे नाही. मंगळसूत्र मोठं घातलं, कुंकू छटाकभर कुंकू असं पातळ करून पाण्यात कालून पिठलं करून कपाळाला लावलं. अंबाबाईच्या पलीकडची अंबाबाई झाली. पण स्वयंपाक गार होईल म्हणून नवऱ्याच्या आधी जेवतीन, गार झाल्यावर त्याला जीव घाली ती. वा 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 वा, काय काय गोड. अशी बायको ज्याला भेटली असेल त्याचं नशीब कितीच उदयाला आलं समजायचं. हिला नाही पतिव्रता म्हणताय. भाविकाच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. भजन करतो म्हणजे भाविक आहे? नाही 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 नाही. भजन तर आपण करायलाच पाहिजे, कारण हे शरीर भजना करता दिले. देवे दिला देह भजना गोमटा, याचाही उपकार नाही. किती भजन असावा, किती भजन असावा. महाराज ज्याचं भजन करतो तो अंतकरणापेक्षा हृदयापेक्षा जास्त त्याच्याविषयी प्रेम वाटावा. त्याचं नाव आहे भक्त. हे देखावा करणाऱ्यांना आपण भक्त म्हणतो, चुकीची गोष्ट. तुम्ही आम्हाला महाराज म्हणता, एक तर तुमची वाणी श्रीमंत आहे म्हणून म्हणता, अन्यथा तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणता. तुमची वाणी श्रीमंत आहे याच्याकरता तुम्ही आम्हाला महाराज म्हणता, किंवा तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणतात. महाराज कोण असतात? ज्याचं अख्खं जीवन देवावर असते, त्याची संत, त्याची संत, त्याची संत, जनता हेत विठ्ठली, जनता हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठली. तेची संत, तेची संत, जनता हेत विठ्ठली, जनता हेत
ज्याचं अख्खं जीवन देव आहे त्याला संत म्हणायचं. सोपी व्याख्या सांगू का? तुम्हाला राग येऊ देऊ नका, आणि कोणी कीर्तन करा असला तर त्याला येऊ नये. चालू कीर्तनात गिरगावकराला फोन आला ड्रायव्हरकडे, हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर यांच्या मंडळीला अटॅक आलेला आहे, मी म्हणतोय, आणि त्यांना ॲम्ब्युलन्स करून संभाजीनगरला हलवण्यात आलेलं आहे. गिरगावकराचं कीर्तनात चित्त लागतंय? बरं ठीक आहे, तुम्ही माना हलवले, तुमच्यावर प्रसंग आल्यावर तुम्ही बी लागतं का तुमचं बी? मग आपला विषय संसार बनलाय, देव नाही बनला. याच्याकरता आपण भाविकाच्या यादीत नाही. ज्याचा विषय देव बनलाय, विषय तो त्यांचा झाला नारायण. ही भाविक आहे, ती भाविक असतात ती. आणि असं ज्यांचं अंतःकरणी ती माणसं आवडतात. पुन्हा एक मुद्दा सांगतो, भजन करणारीच त्याला आवडतात, हे डोक्यातलं काढून टाका. भजन न करता काम चुकीची जी माणसं करत नाहीत ती माणसं महाराजापेक्षाही त्याला जास्त आवडतात. जी माणसं चुकीचं काम करत नाहीत का, ती कीर्तनकारापेक्षा त्याला ती धन्यकुमार महाराज आवडतात. मुद्दा सांगतोय तुम्हाला. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला हा ज्ञानयज्ञ, अन्नदानाचा यज्ञ, नामस्मरणाचा भजनाचा यज्ञ, आणि या परम पावन यज्ञामध्ये माझ्यासारख्या अल्पज्ञानी गिरगावच्या बाळूला आज 3ऱ्या दिवसाची आहुती टाकण्याचा योग येतोय. ते माझं परम भाग्य. मला आनंद एक वाटतोय. आदिशक्ती मातेचा परिसर आहे. मा जगदंबा कुलस्वामिनी महाराज, काय तिचा भाव जागा झाला असेल. आणि त्या मातोश्रीनं या देशातल्या 2 नंबरच्या राजाला तलवार देऊन टाकली. माझ्या वाचनात फक्त 2च राजे, तसे 3 आहेत पण ते फार एकजून आहे. वाचनात 2च. 2च्या नंतर गिरगावकर कोणालाही राजा म्हणत नाही, म्हणणार बी नाही. विठाला विठाला. अशा परम पावन मा जगदंबा आई भवानीचा परिसर आहे. आणि भगवान विश्वाच्या मालकाचं अंतःकरण असणारे संत समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ, त्यांचे दिव्य असं मंदिर केलं. लोकवर्गणीतून केलं तुम्ही एवढं मोठं मंदिर, त्याबद्दलही तुम्हाला धन्यवाद. माझ्या रयतेच्या राजाला, या विश्वातल्या 2ऱ्या क्रमांकाच्या राजाला, द्वापार युगात एक राजा झाला, त्या राजाचं नाव आहे कृष्ण वंदे जगद्गुरु. वकील साहेब, तो राजा आहे कृष्ण परमात्मा. नाही, पुन्हा असा राजा होणे नाही. पुन्हा ज्याला राजा म्हणावं असा नाही सापडणार. आता जे ते कोणी कोणाला म्हणत असेल त्याच्या पद्धतीने पिठलं केलं तरी ते म्हणलं बासुंदी म्हणून काय, ते काय तू खाशील, तू म्हणशील, तू ठरव. आपली जीभ तितकी अपवित्र नाही. छत्रपतींचा दर्जा दुसऱ्याला द्यायचा मुळीच नाही. मुळीच मेलो तरी देणार नाही. राजे फक्त 2च. राजकारणातली नीतीसूत्रातली 2 माणसं, एक विदुर नीती आणि एक कनक नीती. काय विदुराची नीती? मी दुपारी सांगितली. ज्या विदुराची नीती देहूतल्या मालकांनी अंतःकरणात घ्यावी, आणि ती नीती मावळात कीर्तन चालू असल्याच्या नंतर रयतेचे राजा कीर्तनाला आल्यावर पायकीचा अभंग घेऊन ही नीती रयतेचे राजा छत्रपती शिवरायांना सांगायची, आणि मग राजांनी राजकारण करायचं. तो राजा छत्रपती शिवराय. दृष्टी किती गोड होती लक्षात घ्या. दृष्टी किती गोड होती, दृष्टी किती गोड. महाराज, या राजाच्या दृष्टीत भारत देशातला प्रत्येक व्यक्ती आपला वाटायचा. 8 स्त्रिया सोडून दिल्या तर या देशातल्या प्रत्येक स्त्रीला छत्रपती शिवराय माय म्हणायची. माय. असा राजा आहे, असा राजा आहे. आणि त्या राजावर काय कृपा माझ्या मातोश्रींची, आई साहेबांची. आणि त्या परिसरात मी कीर्तन करतोय, माझं परम भाग्य आहे. चला. गावाचं नाव वाघोळ. वाघोळ ना, वाघोली. वाघोली ग्रामस्थांच्या वतीनं तथा पंचकृषी, कारण मी नाव ऐकत होतो ना, अर्ध्या तासानं त्या बैठकीत बसलो तर बऱ्यापैकी पंचकृषीतल्या लोकांचे नाव होते देणगी देण्यामध्ये. तुमच्या बाहेरच्या गावची सुद्धा, शेजाऱ्या गावची सुद्धा. म्हणजे हा पंचकृषीचा सप्ताह आहे. मोठा भारत असतं, मोठा इंद्राच्या वैभवाला लाजवील असा मोठा सप्ताह करतात. आणि त्यातली त्यात आजचे यजमान नाव फार बारीक आहे. आदरणीय श्रीयुत वसंत नामदेवराव मोरे
तीर्थ तुळजापूर, तीर्थगावचे आहेत ते वसंतराव, म्हणजे या गावातले नाहीत. वा. माझ्या समर्थ सद्गुरू स्वामीवर या पंचकृषीतल्या बऱ्यापैकी सद्भक्तांचा भाव आहे, श्रद्धा आहे. ते वसंतराव तीर्थ तुळजापूरचे आहेत, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. त्यांनी इथलं यजमानपद घेतलंय आजचं, त्यांनाही धन्यवाद. चला, भाविकाची आवडी देवा. एक जणानं हा अभंग वाचिल्याच्या नंतर खंत व्यक्ती केली. 55 वर्ष वय झालं, मी आयुष्यात पंढरपूरला गेलो नाही, देहूला गेलो नाही, पैठणला गेलो नाही, आळंदीला गेलो नाही, स्वामींच्या दर्शना करता गेलो नाही, जगदंबेच्या दर्शना करता गेलो नाही, कोणाचं कीर्तन ऐकलं नाही, रामायण ऐकलं नाही, भागवत ऐकलं नाही, शिवपुराण ऐकलं नाही. 65 वर्ष संपली महाराज, माझं जीवन मातीत गेलंय, मी भक्ताच्या यादीत नाही. एका सात्विक व्यक्तीने विचारलं, जरी तू देवाला गेला नाहीस पण वागलास कसा? त्यानं सांगितलं, कोणाचं अंतकरण दुखेल इतकं, तिला इतकं सुद्धा वाईट वागलो नाही. कोट्यावधी भक्ताची बरोबरी करण्याची लायकी त्याची. तो सुद्धा भक्ताच्या यादीत आहे, भक्ताच्या यादीत आहे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला वाटत असेल टाळ वाजितो म्हणूनच भक्त आहे, ज्ञानेश्वरी वाचतो म्हणजे भक्त आहे, गाथा वाचतो म्हणजे भक्त आहे, नाही. घरात चांगलं वागतो तो भक्त आहे. घरात नीट वागतो का, तो भक्त आहे, तो भक्त आहे, तो भक्त आहे. ठीक आहे, एखाद्याला गाता चांगलं येते आणि दुसऱ्याला कोपरे हाणते. हा, तू आई तर अंतरा चुकला, तू आई तर राग चुकला, तू काय भीमसेन जोशीचा चुलता आहे का? त्याला कसं भक्त म्हणता येईल महाराज? नाही 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 नाही. दुसऱ्याचे वरबाडे काढीत असेल त्या हरामखोराला भक्त म्हणता येत नसते. अद्याप नाही, अद्याप नाही. कीर्तन करतो म्हणजे भक्त आहे का? नाही महाराज. जो घरात नीट वागतो, व्यवहारात नीट वागतो, लोकात नीट वागतो, तो भक्त आहे. भक्ताची पहिली व्याख्या आहे, अभ्यासापेक्षा त्याचं आचरण कार्ड गोड असावा. त्याचं आचरणाचं कार्ड आहे का, हे इतकं गोड असावं. चांगल्या वागण्याचं कर्ज देवाच्या डोक्यावर हातून देवाला चांगल्या वागण्याचं कर्ज आहे. रोणीपा बघा, एखादा मुलगा जर बिना चप्पलचा पंढरपूरला पायी वारीत जात असेल आणि मायबापाचं दर्शन घेत नसेल तर त्या भडव्याला चंद्रभागेत जरी पुरलं त्या हरामखोराला तरी मोक्ष नाही. ते भक्तीच्या यादीत येत नाही, अद्याप नाही. भक्तीच्या यादीत येण्यासाठी देवावर जितकं प्रेम करतो त्याच्या 1000 पटीनं मायबापावर कर, तू भक्तीच्या यादीत आहेस. एक मित्र एका मित्राला म्हणत होता, कोणाला भक्त म्हणतात ऐका. एक मित्र एका मित्राला म्हणत होता, दादा आपल्याला काशीला जायचंय. तर समोर बसलेल्या मित्रानं उभं राहिलेल्या मित्राला सांगितलं, दादा येण्यासारखं नाही पण मला जमत नाही, मी येऊ शकत नाही, मला नाही येता येणार रे. मला एवढे दिवस पायी जायचं होतं काशीला, मला एवढ्या दिवस नाही येता येणार. काय रे तू संसाराला चिटकून बसला, तुला काय म्हणायचं ते म्हण, पण मी येऊ शकत नाही. का 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 येऊ शकत नाही? माझे आई वडील माझ्याशिवाय झोपतच नाहीत आणि मी काशीला 2-3 महिने चलत जाणं, 2-3 महिने चलत येणं, 6 महिन्यापर्यंत माझे आई वडील नाही झोपले तर त्यांना आजार होईल आणि आजार झाल्याच्या नंतर मी तिकडे असताना ते मृत्यू पावतील. दादा
माझे आई वडील ज्या क्रियेनं मरत असतील, मृत्यू पावत असतील, ती यात्रा जळो. काय वाक्य महाराज, ती यात्रा जळो. भाविक कोणाला म्हणायचा? भाविक. भाविक डोक्यातलं काढून टाका ती कीटन. फार पाठांतर करणं म्हणजे भाविक हे असं नाही महाराज. नाही, चांगलं वागणं याचं नाव भाविक आहे. परमुपकारी मेरे परविंदा परस्त्रिया सदा वहिनी माया परस्त्रिया सदा. परोपकारी भाव असला पाहिजे. काय गोड वा वा, छान 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 छान. मी नाही येणार रे. ते म्हणे का रे, काय तुझे आई वडील का झोपत? ते मित्र होते बरं, एकमेकाला अरे कारे बोलायचे मित्र होते. वकील साहेब मित्र होते ते. म्हणे तुला जर माझं जीवन पाहायचं असेल तर उद्या माझ्याकडे 10 वाजता येतो, मग तुला कळेल माझे आई बाबा काय. त्यांना एक हाडाचा आजार होता, हाडाचा. आणि हाडाचा आजार असल्यामुळं कॅल्शियमचं प्रमाण फारसं कमी होतं, म्हणून शरीर ठणठण करायचं. आणि त्यांना झोका दिल्याशिवाय झोप लागत नव्हती, बंगईत झोका दिल्याशिवाय झोप लागत नव्हती. असा एक आजार होता त्यांच्या आईवडिलांना. सकाळी 10 वाजता आईवडिलांचं जेवण झालं. एक मोठीशी बंगई होती घरात टांगलेली. बंगई कळती ना तुम्हाला? एक बाजच, पण माचवी नसलेली. तुम्ही त्याला झोपाळा वगैरे म्हणत असाल. काय म्हणता तुमच्याकडे? चौफाळा. आमच्याकडे त्याला बंगई म्हणतात. म्हणजे आता तर नाना पद्धतीच्या निघल्यात, भारी भारीच्या फर्निचरच्या दुकानात मिळतात. पूर्वीच्या असं विणूनच करायचे. चौफाळा. जेवण झाल्याच्या नंतर थोडा वेळ आईवडिलांच्या जवळ बसला. आईला उठवलं, बाबांना उठवलं आणि त्या झोपाळ्यावर दिलं, उशाला दिलं आणि झोपले ते. त्या झोपाळ्याला दोरी बांधली, दार ओढून घेतलं. दाराला एक लहानसं छिद्र होतं, त्या छिद्रातून दोरी बाहेर आली आणि ती दोरी दुकानात घेतली. दुकान कशाचं होतं माहिती आहे? बुटां चपलं शिवायचं. कशाचं दुकान? बुटा चपलं शिवायचं. मला तर आता ती दुकानच दिसेना, कारण शिवलेला बूट कोणी घालच ना. घातलाच असन तर माझा शेतकरी राजा घालील. बाकी लोक शिवलेला बूट घालीत नाहीत. त्याची परिस्थिती नाजूक आहे बिचारायची. त्याचं दुकान उघड्यावर आहे. त्यानं किती चांगले मोती तयार केले तरी त्या मोत्याला भाव द्यायचा हे चोरांच्या हातात आहे. त्याच्या हातात नाही ना. त्याच्या हातात नाही महाराज. त्याच्यामुळे त्याला एखाद्या वेळेस फाटकं तुटकं घालावं लागतं. तो भाग सोडून द्या, बाकी नाही कोणी घाली. काळपूर्वीचा भीषण होता बूट आणि चप्पल शिवायचा धंदा. दुकान होतं बूट चप्पल शिवायचं. किती दर्जेदार दुकान असेल होते. बुट शिवणाऱ्यापाशी कधी मांडी घालून कोणी बसलंय? उभ्यानच बूट काढून पलीकड हे शिवून द्या, हीच पद्धत ना. काय परिस्थिती असेल त्या पोटासाठी धंदा करणाऱ्या माणसाची. पॉलिश करायची असेल तर दगडावर बूट टाकायचा. या 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 विठाला विठाला समोरच्या दगडावर तो बूट टाकायचा आणि समोरच्या व्यक्तीने पॉलिश करायची. आई वडिलाला झोप येत नाही. तो मित्र दारात उभा आहे. काय पुढची प्रक्रिया? 10-15 लोकांची बुटा आणि चपला शिवायला आलेल्या होत्या. ह्या शिवायच्यात. आता आई बापाच्या झोपण्याचं काय बद्दल? थांबणं म्हणे. समोर त्या आलेल्या शिवायला आलेल्या बुट चपला जवळ घेतल्या. ते आडवं एक लोखंडाचं, ती रापी, ते टोच्या, ते एखादा जर जोड द्यायचा असेल तर पूर्वी चामडा होता, तो चामडा कडक असायचा, तो पाण्यात भिजवायचा, त्याच्यासाठी कुंड जवळ घेतलेलं. बसायला एक फाटकं पोतड. दाराच्या फट्टीतून खिंडीतून आलेली एक दोरी. भाविक कोणाला म्हणायचंय? ती दोरी बाहेर आली आणि ती दोरी डोक्याला शेंडी होती, त्या शेंडीला त्या दोरीची गाठ बांधली. राधेश्याम महाराजची शेंडीला गाठ बांधली. बुट शिवत असताना मान हलत होती, डोकं हलत होतं. डोकं हल्ल्याच्या नंतर दोरी हलायची आणि दोरी हल्ल्याच्या नंतर झोपाळा हलायचा, चौफाळा हलायचा. आई वडिलांना झोप लागायची. काशीला जाणाऱ्या ह्याच्याकरता कुठं जाता येत नाही रे.
एक लक्षात ठेवा, माझ्या लहानपणी कुठल्याही काम करणाऱ्या माणसाला नगदी पैसे दिले जात नव्हते. तो सुतार दादा असेल, अजून कोणी असतील, खळं झाल्याच्या नंतर ज्वारी द्यायची. हेच होतं ना साहेब, खळं झाल्याच्या नंतर पैसे नगदीच नव्हते. तर हा काळ आहे 700 वर्षापूर्वीचा, 200-400 वर्षापूर्वीचा काळ आहे. त्या काळात काय परिस्थिती असेल, असतील का पैसे त्यावेळेला? पण या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी तुमची आमची बुट शिवा लागायची. मित्र काशीला निघाला, डोळे भरून आले, जा माय सुखात जा. ये रे बाळा, काशीत गेल्याच्या नंतर विश्वनाथाच्या समोर माझं नाव घे, त्याच्यावर कृपा करा. माझ्या नावानं एकदा त्याच्या पिंडीवर डोकं ठेव रे. मंदिरापर्यंत त्याची पिशवी नेऊन दिली. यात्रेला जाणाऱ्या व्यक्तीला जर वाट लावायला गेले ना, तर त्याचं पण पुण्य फार मोठं आहे. त्यासाठी पुरावा आहे. पण आता पुढे चला. म्हणून कोणी यात्रेला जात असेल ना, तर मंदिरापर्यंत त्याला वाटे लावण्यासाठी त्याला बोळवत म्हणायचे महाराज. हा, म्हणजे वाटे लावायला तिथपर्यंतचा फार मोठं पुण्य आहे. ज्वारी इकली होती. एक आदला कमरेला होता, एक आदला कमरेला होता. भाविकाची आवडी सांगते, कोणाला भाविक म्हणायचं. धोत्राच्या गुढ्यामध्ये एक आदला खोसलेला होता. जिनच्या पॅन्टीवाल्यांना आदला कळायचा नाही. कबडी, दमडी, खडका, लालपई, डबल पैसा, आदला, कवडी ही जुन्या काळातली पैसे होती. जाता जाता त्या मित्राच्या हातात तो आदला देऊन टाकला आणि तुमची बुट शिवायचा जो दोरा होता का, ते दोरा असा 2 हात देऊन टाकला. ह्या आदल्याची पांढरी फुलं घे आणि पांढऱ्या फुलाची माळ विश्वनाथाला घाल. देऊन टाकला तो आदला. निघाले. चालत चालत काशीमध्ये पोहोचले. स्नान केलं तीर्थामध्ये. मित्रानं दिलेल्या आदल्याची पांढऱ्या रंगाची फुलं घेतली, विश्वनाथाच्या पिंडीवर फुलं समर्पित केली आणि थोडीशी फुलं उरली. एका कपड्यात बांधून जिथं थांबला तिथं अडकून ठेवली, पाणी शिंपड. फुलं जशाला तशी राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या तीर्थात स्नान करण्याकरता गेले आणि त्या पवित्र तीर्थाच्या वाळवंटात तो त्याचा विधी करत होता. तो मित्र होता, बुट शिवणाऱ्या सद्ग्रस्ताचा मित्र होता. आणि तो त्याची साधना थोडा वेळ काही वाचत असेल, कारण मित्र वारकरी होते. वारकऱ्याचा मित्र वारकरी, त्याच्यामुळे काही वाचत असेल, गाथा वगैरे काहीतरी ज्ञानेश्वरी झाली आणि सगळ्यांची चर्चा झाली. गंगेतने एक हात बाहेर आलाय. एक हात बाहेर आलता, त्या हातामध्ये कंगन अडकलेलं होतं. कंगन. भाविकाची आवडी देवा सांगतोय. भाविक म्हणायचं कोणाला, आणि मग कोण भाविक कोणता आवडतो याच्यावर तुम्ही तर्क करा. मी तुम्हाला सांगतोय म्हणजे मी फार शहाणा आहे असं डोक्यातलं काढून टाका. इथं कितीतरी बसलेले मला आवताला झुकतील इतके शहाणे येतात, आणि मी कशाला तुम्हाला शहाणपण शिकवायचं. किती जरी मला कामाला ठेवता इतके श्रीमंत असतील माझ्या पुढे, ज्ञानोबा आहे तुकोबा राहायचं वारकरी याच्या करता सांगतोय. हात बाहेर आला. कल्पना करा, गंगेत आपण जर चंद्रभागेत आषाढी एकादशीच्या दिवशी असा जर चंद्रभागेतून हात आला तर किती लोक बेजार होते त्या हातासाठी. कोणी हात ओढीन, कोणी त्याच्यावर कंगत ओढीन रेशम महाराज, कोणी त्याच्यावर पेडा टाकीन, कोणी हळीद टाकील, कोणी कुंकू टाकील, कोणी बुक्का टाकील, कोणी गंधगोळी टाकील, कोणी गोपीचंद टाकील, कोणी खडी साखर टाकील, कोणी पेडा टाकील, कोणी पैसे टाकील, काही करते ना पंढरनाथ. हातच वरी आल्याच्या नंतर. आणि त्यातली त्यात ही सोसायटी तर काय करीन काही मिळच नाही. यायला किती महाराज मेल्यावर सुधारत्यान देव जाणी बाबा. पहिली गोळी मला घाला, तुमच्या जिल्ह्यात घाला. मंदिरात जात्यानंतर देवाच्या तोंडाला पेडा लावत्यान, देव खातू घ्यायच्या हातानं. ही घरी गेली की देवाच्या तोंडात मुंग्या. उरलेला पेडा भिताडाला मागून चिटकी, ती देव मागून खातो. तुम्ही कोणत्या भिताडाला बघा ना, मागून पिढे चिटकिलेले. काय 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 दम नाही कीर्तनाला, दम नाही रामायणाला, दम नाही भागवताला, दम नाही शिवपुराणाला. गुण कोणाला? काही सो जुनी चोळी काढायची चंद्रभागेत टाकायची, ती त्यानं पावत असती वय. घामानं वापरलेली कुजड चोळी त्याच्यात टाकले, चंद्रभागेच्या गोळ्या संपल्यात का? तुमच्या अशा भंगिऱ्या चोळ्या घेऊन तुम्हाला पुण्य द्यायला. आज जर चंद्रभागेला जातो मी साहेब, नाव माझ्या लक्षात येईल, प्रशांतराव, त्या गावी कीर्तनाला होते तुम्ही दारफळ. आज तुम्ही चंद्रभागेत जा. चंद्रभागेत सगळ्यात जास्त घाण कोणती असेल तर कपड्याची. काढून टाकाय डोक्यातले, काढून टाका.
असं काही करत नसते. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य हे तृण मानावे. महाराज मोठ्यांनी ज्ञानोबाराय तुकोबारायांनी सांगितलेला सिद्धांत मानी जा. भंगिऱ्याचं डोक्यात घेत जाऊ नका. त्या भंगिऱ्यानं त्याचे संसार फुकलेत तर तुमचे कुठं दुरुस्त करतील ते. तुम्हाला अडचणीत हात घालायचा ना, आधी इचू निघत असते, लक्षात ठेवायचं वाक्य. गर्द्यात हात घातल्या इचून निघतील ना. तिथे काय पिढी घोसत असते तो. सरळ मार्गाने परमार्थ करा, मालकाची कृपा होईल. काय लोक बेजार झाले. काही ना कंगन घ्यायचा प्रयत्न झाला की हात अदृश्य व्हायचा, घेणारा बाजूला सरकला की हात पुन्हा वर यायचा. सगळे दमले. समोर साधना करीत वाळवंटात बसलेल्या एका व्यक्तीने विचार केला, कालच्या आदल्याची काही फुलं उरली ती एवढी टाकाव का त्या हातावर. ती फुलं टाकल्याबरोबर हात कायमचा अदृश्य झाला आणि विश्वनाथाचं दर्शन घेतलं. माय बापा, काय माझ्या भक्तानं दिलेला कष्टाचा पैसा. सुदाम, दाम म्हणजे पैसा, सु म्हणजे कष्टाचा. लोकांची बुट चपला शिवलेली पैसे होते. होते लोकांचे बुट चपला शिवलेली पैसे होते. यात्रा आटोपली, दर्शन घेतलं, तिथून प्रसाद घेतला आणि घराकडे निघाले घराकडे. घरी आल्याच्या नंतर देवदर्शन झालं, सगळं झालं. आपल्या मित्राला प्रसाद नेऊन देण्यासाठी त्या मित्राकडे आले. त्या मित्राचं नाव होतं संत रविदास. आपल्या भाषेत सांगायचं तर रोहिदास. चर्मकाराच्या कुळातले होते. साधूला जातीचा संबंध नाही. चांगलं वागणारा कोण्याही जातीत जन्माला येऊ द्या, तो चांगलाच असतो, त्याला जातीचा संबंध नाही. फक्त चांगलं वागणारा असावा, जातीचा संबंध नाही. बरं, जातीसाठी जर तुम्ही बोलत असाल तर तुम्हाला भारत देशात एखादी जात सापडली का त्या जातीत दारू पित नाही? मी त्या जातीचंच मंदिर बांधतो. धन्यकुमार बुवा सापडी तुम्हाला? राजे तुम्हाला सापडी? चोपदार तुम्हाला सापडी अशी एखादी जात? पंढरनाथ दादा सापडी तुम्हाला? की त्या जातीतली माणसं दारूच पित नाहीत, एक सुद्धा. त्या जातीचं मंदिर बांधू आपण. अशी जगात एक बी जात नाही की त्या जातीत भडवे लोक नाहीत, हरामखोर लोक नाहीत, बुजदिल लोक नाहीत, व्याभिचारी लोक नाहीत, आणि प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत. याच्याकरता कोणाला टोमणे हानी जाऊ नका. लायकी नाही आपली दुसऱ्याची वरबाडे काढायची. मी या 2-3 वर्षापासून दर महिन्याला पंढरीच्या शुद्ध वारीला जातो. वकील साहेबांना माहिती आहे. हे इतकं म्हणणं सुद्धा पाप आहे. मला माणूस केलंय म्हणून मी वारीला जातो. मला जर बोकड्या केलं असतं ना तर कालच्या शिमग्याच्या दिवशी कापला असता तुमच्या भागात. कोंबडं केलं असतं तर एकादशीला कापला असता अख्तरबाईनं. मला माणूस केलं याच्याकरता वारी करता जातो. नवल नाही मला. मी वारीला जातो काही नवल नाही. तुमच्या पैशाचं डिझेल टाकतो दर महिन्याला जातो. जामदे नंदुरबार जिल्ह्यातला एक पारधी समाजाचा मुलगा 4 वाऱ्याला 550 किलोमीटर पायी येतोय. पारधी समाजाचा मुलगा आहे. पारधी समाजाचा मुलगा. काय जातीचं घेऊन बसता? जात तुमच्या मुला मुलींचे लग्न करण्यापुरती पाहत जा. लोकांचे वाभाडे काढण्यासाठी जात पाहत जाऊ नका. तुमच्या लेकराबाळांची लग्न. व्यवहारासाठी जातीचा काय संबंध आहे? भजनासाठी जातीचा काय संबंध आहे? यातायाती धर्म नाही विश्वासा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय व्हायचा वेदाचा, निर्णय व्हायचा वेदाचा. यातायाती धर्म नाही विश्वदासा, निर्णय व्हायचा निर्णय व्हायचा. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय येतो ऐसा. कोणी दिला निर्णय? वेदान. वेदाम वरुतास वाक्यायाम सगर्भेषु फलायाम सवाक्यास प्रणीतम जायम नियतम सकल खलानाम. वेदान पुनित भयो नाम शास्त्रास्तत मंडितम पुराणोद्भव जनायाम निरंजन भयस्थितेषु वेदायाम खलु दर्शनम नैवम गांजा कसम लिखितम.
हे काय हरामखोराचं वाक्य, मोठ्यांचं वाक्य काही नाही. हो का उत्तम चांडाळ आणि त्याची पायी माझे कपाल, पण वारकरी पाहिजे. निघाली भेटी. माझा मित्र आहे, कुठे चालला? आईने विचारलं. रोहिदास जी येतो माय. निघाले. नुकतंच दुकान उघडलेलं होतं, डोक्याला सुतळी बांधलेली होती. तुमची आमची बुट शिवता शिवता मान हालत होती, आई बापांचा झोपाळा हालत होता, बंगे हालत होती. आई बापांना गाढ झोप लागली. तेवढ्या अवकाशात मित्र आला. रोहिदास आलास का रे? हो आलोय. तब्येत उतरलेली होती, चेहरा काळवंडलेला होता. 2-2.5 महिने काशीला पायी जाणं, काशीतनं पायी येणं, ऊन वारा थंडी निसर्गाचा कोप सहन केलेला होता. कडकडाटून मिठी मारली. रविदासांपेक्षा मित्रांचं वय 4-2 वर्षानं लहान होतं. तरी पण निष्ठावंत रविदास खाली वाकले आणि त्याच्या पायाला स्पर्श केला. विश्वनाथाच्या दरबारातून आला सर, म्हणून आपल्याकडे वारकऱ्यानं वारकऱ्याच्या पाया पडायचा. पाय नाही पंढरीच्या लोका पाया पडे जन एक. आपल्यात लहान मोठेपणा नाही. आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये इनेकऱ्याचं वय विचारायचं नाही, त्याची जात विचारायची नाही, त्याचा अभ्यास विचारायचा नाही. फक्त त्याच्या गळ्यातली तुळशीची माळ विचारायची आणि त्याच्या पायावर डोकं ठेवायचं. हे आपल्या संप्रदायाचा दंड. तो संप्रदाय आपला. आपल्या संप्रदायात येण्यासाठी कोण्या कठाळ्याची गरज नाही. कठाळे कळतात ना तुम्हाला? कठाळ्या तुमच्याकडे देवाला सोडलेल्या बैलाला काय म्हणतात? कठाळ्यात ना. कोण्याही कठाळ्याची गरज नाही या संप्रदायात येण्यासाठी. 40 वर्ष एक जणानं चुकीचं पाणी पिलं. 40 वर्ष चुकीचं पाणी. कळालं ना? जे पाणी पिल्याच्या नंतर बुटा हरपून माणूस घरी येतोय. 40 वर्ष पाणी पिलं. 41व्या वर्षी पंढरपूरला चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, 5 रुपयाची तुळशीची माळ घेतली, विटेवरच्या मालकाच्या पायावर ठेवली, गळ्यात घातली. मागचं पाप सगळं संपलं, मागचे व्यसन संपले. वारकरी झाला. 77व्या वर्षी मृत्यू पावला. त्याची समाधी झाली आणि त्या समाधीवर 1.5 कोटीचं मंदिर बांधलंय. मी गेलो कीर्तनाला तिथं. कोण पाहिलं त्यानं? कोणीच नाही. या संप्रदायाची खासियत आहे, या संप्रदायाचा हा मोठेपणा आहे. याच्यात कोणाला श्रेय जाऊ द्यायचं नाही. तुमच्या मनाचा निग्रह करा. विटेवरच्या मालकाच्या चरणावर डोकं ठेवा. पहिल्या पापाला तडा द्या आणि पुढे चांगलं वागा. पाहू नका पुढे आहे, पुढे आहे, पुढे आहे मागे गेले ते पाहू नका. पुढे आहे जमीन तुका, पुढे आहे जमीन तुका, पुढे आहे जमीन तुका. FIR फाटल्याच्या नंतर जामीनला माणूस लागतो का नाही वकील साहेब? 7-12 असल्यावर भंगिऱ्या पण जमतोय, गुन्हेगार पण जमतोय. पण पंढरपूरला गेल्यावर मागचं सोडून दिल्यावर कोण जामीन घेतली? देहूतल्या मालकांनी. पुढे आहे जामीन. काय पुरावा दिला? असं प्रमाण दिलं ना. वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे, कोटीची नोट. माझ्या सद्गुरू नथुराम बाबांची कालची पुण्यतिथी होती, द्वादशीची. असं पुरावा पाहिजे. वा. या संप्रदायाची टोके. पाय धरले. काशीहून आला सर, डोकं ठेवलं पायावर. बरी आहे तब्येत? हो. ध्वजपत्र होतं, ध्वजपत्र. पूर्वीच्या काळात कापडी यायची आणि ते प्रसाद ठेवायचे. कापडी, ते प्रसाद दिला. हात पुढे केला. काय याच्यात? विश्वनाथाचा काशीतला प्रसाद आहे. मला सकाळीच आला. मला काशीतला प्रसाद सकाळीच आला. ते म्हणले आपल्या गावातला दुसरा काशीला कोण गेलता? म्हणले कोणीच नाही गेला, पण मला सकाळीच आला. आई वडिलाला जीव घालून बंगईत झोपी घातल्याच्या नंतर दुकानामध्ये बुट शिवता शिवता
एका चमड्याची गरज होती. तो चमडा काल भिजू घातलेला होता पाण्यात भिजू घातलेला चमडा कुंडातून काढता काढता हात घातला तर त्या कुंडातून कंगन सापडलं. त्या कुंडात कंगन सापडलं. कंगन ते धुवून देव घरात ठुलतं. ते कंगन बाहेर आणलं आणि ज्यानं पायी 3.5 महिने काशीचा प्रवास केला आणि वापस येताना 3.5 महिन्याचा प्रवास केला, त्याचं अंतःकरण भरून आलं. रविदास, मी पायी गेलो रे दादा, मी पायी वापस आलो रे. जे मिळेल ते रस्त्यानं खाल्लं रे. भगवंताचं चिंतन करीत तिथपर्यंत गेलो रे. एका तिळा इतकी चूक केली नाही. तू दिलेले आदल्याचे फुलं याच कंगनावर टाकले. हे कंगन अदृश्य झालं रे, पण माझ्या हातात नाही आलं. तुला घरी कसं मिळालं? मला नाही सांगता येणार कसं मिळालं. श्रुती नावाची पत्रकार हजर. काय देवा, एवढा मोठा पुरुषार्थ तुमचा. ज्यानं पायी तुमच्याकडे ऊन वारा थंडी याची पर्वा न करता तुमच्याकडे काशीला यावं, त्याला कंगन भेटत नाही. घरी बसल्या बसल्या रविदासांना कंगन भेटतंय. महाराज, काशीतला मालक 11 डोळ्यानं रडत होता. एकादश नयन पाजरती. शिवशंकराला 11 डोळे येत, पण कधी मुख 5 असले की 55 असला की 11 डोळे आणि एक मुख असलं की त्रिनयन. एक डोळा शिल्लक आहे. भगवान 55 नाही म्हणजे 5 मुख आहेत देवाला. एक मुख असलं की त्रिनयन. एकादश नयन पाझरती. रडू लागले प्रभू. श्रुतीने विचारलं, प्रभू माझा प्रश्न आहे की घरी बसल्या बसल्या रविदासांना हे का? श्रुती, आई बापांना त्रास होऊ नये याच्याकरता माझ्या दर्शनाला आला नाही ग. आई बापाला झोप लागत नाही याच्याकरता कोणाच्या लग्नाला पण जात नाही ग. आई बापाला झोप लागत नाही याच्याकरता कुठल्याही यात्रेला नाही, उत्सवाला नाही, कोणाच्या घरी जेवाय खावायला नाही. रात्रंदिवस आलेलं काम बुटा चपला शिवायचं, शेंडीला गाठ मारलेली असायची. आई वडिलांना झोपी घालायचं, त्यांना स्नान घालायचं, गंध लावायचा, जेवायला द्यायचं. फक्त आई वडिलाच्या सेवेत. श्रुती, हे श्रुती, हजारो पायी काशीला आणि पंढरपूरला केल्याच्या वाऱ्याचं पुण्य आई बापाची सेवा केल्यावर मिळते. आई वडिलांची सेवा केल्यावर मिळते. म्हणून विश्वनाथानं सांगितलं, श्रुती माते, हा कंगनाचा प्रसाद कोणाला. म्हणून म्हण होती हिंदीमध्ये, नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. काय महाराज जीवन चांगलं. आई वडिलाची सेवा करणाऱ्या रविदासांसाठी काय पुरुषार्थ, किती मोठा पुरुषार्थ, किती मोठा पुरुषार्थ. रविदासाकडे एक आमचा माणूस गेला. विचारलं, का हो, तुम्हाला विश्वनाथाने कंगन दिलंय, तुमच्याकडे काय पोशाख आहे? काही नाही म्हणले. असे जाणू आहे का तुम्हाला? माळा आहेत का गळ्यामध्ये? ते म्हणले, माळा जरी नसतील तरी पण मी काही चुकीचं खात नाही. जाणव नसेल तरी पण मी चुकीचा व्यवहार करत नाही. लघुशंकेला गेलो तर हातपाय धुतल्याशिवाय दुकानात बसत नाही. दुकान होतं बुटा चपलाचं. नियम किती पहाड होते. आहे का यज्ञोपवीत? म्हणले, वरून घातल्यावर इकडे तिकडे अडकत आहे, त्याच्यामुळे मी आतून घातले. बनेलच्या आतून नाही राधेश्याम बाबा, शर्टाच्या आतून नाही, कातड्याच्या आतून. दाखवा मला. पोट ते चिरले रापीने. चमडा कापायच्या रापीनं पोट चिरलं आणि जाणू आतून काढून दाखिलं. महाराज, हा गोड वागणाऱ्या लोकांचा पुरुषार्थ आहे, सेवेचा पुरुषार्थ आहे. आणि महाराज, घरी बसल्या बसल्या विश्वनाथाने प्रसाद द्यावा अशी भक्त पाहिजे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, भाविकाची आवडे देवा, भाविकाची आवडे देवा, भाविकाची आवडे देवा, भाविकाची आवडे देवा, भाविकाची आवडे देवा,
आणि मोजके आचारी असले की स्वयंपाक छान होत असतोय. चांगले आचारी मोजकेच आहेत 2-3 पण छान आचारी. नाही नाही काय होतं, यानं तूप टाकलं, त्यानं जाळ लावला, शिरा पत्रावर टाकल्यावर खालच्या गावाला गेला. चमच्यानं खाता येईन आणि पिता बी येईन. सगळंच आहे. आवाज देणारही गोड माणूस आहे. छान शुद्ध गाईचं वासरू आहे. चांगलं, छान, छान. मी शत्रूचं बी असू द्या, आपला तो कोणी शत्रूच नाही, पण कोणाचा असू द्या मी घोड्याला घोड म्हणतो. पाहुण्याचं गध असलं तरी त्याला गधच म्हणतो. बऱ्याच गध्याला पाहुण्याच्या गध्याला घोड म्हणते. नाही चुकलं, घोड्याला घोड म्हणायचं. चांगल्याला चांगलं. जरासा यांच्या चाटीला आवाज द्या, थोडासा द्या. देव चांगलं करेल. कारण पंक्तीला सारखं वाटलं ना म्हणजे ताण नसते. संसाराच्या बाहेर पाऊल टाकला नाही तरी देवाला आवडणार. काम चांगलं. आपलं काय होतं माहितीये का, संसार नीट केला की देव पळाला, आणि देव जास्त केला की संसार नदीला गेला. आपलं काम चिमणीवाणी, चिमणीला खिचडी करायची, मग एक एक सामान घरी नेवानं, तांदूळ आणि डाळ संगत न्यायची. तांदळाचा आकार लांब लचक आणि गोल, डाळ आखूड आणि चापट. दोन्ही तोंडात धरलं की एक पडू लागलं आणि एक थांबू लागलं, एक पडू लागलं आणि एक थांबू लागलं. कसं थांबल? आपण दोन्ही डगरीवर हात टेकतो. दोन्ही पेवावरी होय अपघात. 2 डगरीवर हात ठुल्यावर कोणीकडे चढायचं? इकडे जायचं का इकडं? कानारल्यावर खाली, हात थकल्यावर खाली, बोकांडीवर मातुड, जित्यापणीच माती. कोणती एक धरा, कोणती एक धरा, पण ती अशी धरा की पडता कामा नये. बघा कधी कधी संसारात धर्म संकट. एका बाईकडे देव आला. भाविक कोणाला म्हणायचे? एका माऊलीकडे. माझ्या माईंनो ऐका, ऐका माझ्या माईंनो ऐका, ऐका. तुमचं कसं होतं माहितीये का, महादेवाला जास्त वेळ पाणी घालता घालता पप्याचा बाप उपाशीत ड्युटीवर गेला आणि ती वडापाव खाऊ लागला. वाव 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 वाव. त्याला चावायचं कामच नाही. हो, आणि ते 19 दिवसापूर्वी आलू शिजिल्याला. ऑफिस मध्ये गेल्यावर 9 बाऱ्या तांब्या घेऊन जावं लागलं. ते का वडापाव थांबव तू पोटात का काय? पाव एककड, वडा एककड, आलू एककड, आमटी एककड, काय? साहेब असं कसं काय झालं? काय नाही, आमच्या घरच्या महादेवाला पाणी घालायला गेल्या. म्हणलं वा वा, काय वाटूळ भेटली तुला. हो, जित्या महादेवाला बिना डब्याचं पाठीलं. कपाळाचा मालक म्हणजे कोण आहे? एक राग येईल माझ्या माईनं तुम्हाला. तुम्ही किती वेळ महादेवाला पाणी घालता आणि किती वेळ पांडुरंगाला मंजुळा वाढता ती सांगू नका. तुम्ही मालकाला किती मानता. सोपा पुरुषार्थ आहे स्त्रीत्वाचा. दिवसात एकदा नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाईनं जगातल्या कोणाच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पाया पडती. तू ह्या पापानं महाराज धोत्रा सगळं फुकून जळून जाईल. हा, महाराज जळायला, धोतर जळायला किती किस्तू लागत असतो. बघ सतीने घ्यायचं आपलं कुठं. देवाला का बाईकडे तुमच्यातल्या माझी सत्ता आहे तुमच्यावर. माझ्या भारत देशातल्या हिरे जन्माला आणायचं काम तुमच्या हातात आहे. याच्याकरता तुम्ही चुका करायच्या. तुम्ही वकील साहेब साहेब तुम्ही राजकारणात थोडंसं काम करता. अजून तुमचे कोणी मित्र असतील राजकारणात, कोणी व्यापारातले असतील, कोणी शैक्षणिक क्षेत्रातले असतील, कोणी अध्यात्मातले असतील. लेकरायला माय जास्त टाइम देते का बाप? माय. म्हणून माय इतकी सुज्ञ पाहिजे की तिचं तिळभर चुकता कामा नये. ज्या माऊलीनं तिळा इतकी चूक केली नाही म्हणून रयतेचे राजे घडले. रयतेचे राजे घडले. महाराज
7047 गाव झाले माझी महाराष्ट्रातले एकदा गेलेले. एक मुलगा आणि मुलगी. किती टाइम देऊ शकतो मी त्यांना? जास्त टाइम त्यांची आई देते. याच्याकरता ती सुज्ञ असता कामाची आहे. माझ्या माईंना तुम्ही चुका करता कामा नये. हो, अपेक्षा आहे तुमच्याकडनं ती. नका चुका करू, नका भंगिऱ्यांचं ऐकू. दगड उचलल्या इचू निघत होते, आता दगड उचललं की भंगिरे सापडायचे. तुम्ही म्हणताला मी कोण्या महाराजावर विश्वास ठेव? कोणावरच ठेवू नका. ज्ञानोबा आहे तुकोबा आहे ठेवा, नामदेव आहे चोखोबारावर ठेवा, माझ्या गुरुवर काकांवर ठेवा, सद्गुरु गोरोबा काकांवर ठेवा, माझ्या नाथबाबावर ठेवा, माझ्या सावता बाबावर ठेवा, कबीरावर ठेवा, मीराबाईवर ठेवा, जनाबाईवर ठेवा, जनाबाईवर ठेवा, मुक्ताई साहेबावर ठेवा. देवाला आहे का माऊलीकडं? भाविकाची आवडिया देवाला. देवालयाच्या नंतर त्यानं थोडंसं नाटक केलं. त्याला सगळं करता येते. त्याच्यासारखा नाटकी जगात कोण नाही. कोणा इतका? देवा इतका. देवा इतका गुंड जगात कोणी नाही. देवासारखा गुंड जगात कोण नाही. माझ्या वाचनात 6 गुंड आले, त्याच्यातला 1 नंबरचा गुंड रावण. 1 नंबरचा गुंड रावण. धन्यकुमार महाराज या रावणाला 2:18 आपटू हाणलं. कोणी? पंढरपुरातल्या मालकानं. मग आता रावण गुंड करा, पंढरपुरातले मालक गुंड. ज्या देशातल्या 1 नंबरच्या गुंडाला ज्यानं आपटू हाणलंय ते किती मोठा गुंड असेल याचा विचार करा ना. देवासारखा गुंड जगात कोणी नाही. देवासारखा उदार चतुर जगात कोणी नाही. एक जण म्हणला तालुक्यात माहित का चतुर कोण नाही. मग तुझ्यासारख्या चतुराला जनजन्माला घातले ते किती चतुर असेल? हा, एक जण म्हणला मायासारखा गुंडच कोणी नाही. मग तुझ्यासारख्या गुंडाला जनजन्माला घातलंय तो कसा गुंड असेल? मी वायरी चोरण्यात नंबर 1 आहे, मी टाटर चोरण्यात नंबर 1 आहे, मी पाईप चोरण्यात नंबर 1 आहे. अरे येडगळा सुंबळ्या कुठला, तुला तर घरात घुसघुसू आणीन ते. काय मिरे चोरले, जिरे चोरले, काय चोरले, बिस्किट चोरले, बुटाड चोरले. चांगल्या चांगल्या गुंडाळायला आपटिले. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर एवढा मोठा गुंड आहे तो. त्याच्या नाही नादी लागायचं महाराज. त्याच्या एकच नादी लागायचंय. त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेटी, भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. श्रद्धेनं त्याच्या पायाला मिठी घालायची, बाकी नादीत लागायचं नाही त्याच्या. आपल्यापाशी हे ना आपल्यापाशी ते पप्याच्या माईल सांग, त्याला नको सांगू. सगळंच त्यानं दिलंय तुला, तू काय सांगत होतो तुने त्याला? देवालय का माऊलीकडे नाटक केलंय त्यानं बोट कापल्याचं. काय करता येत नाही त्याला? समोरच्याची परीक्षा पाहण्यासाठी नाटक केलं. नाटक बोट कापलं. बरं धरलं बी नाही. इथं धरलंय, पूर्ण सदरा भरला. ज्या माऊलीकडे आला ती माऊली तुळशीला पाणी घालीत होती. काय सात्विक माऊली. ती पांचाळ नरेशाची कन्या, धर्मनिरपेक्ष पांडवांची धर्मपत्नी होती. तिचं नाव होतं द्रौपदी. द्रोज्जायती ती नाम द्रौपदी. वैषम्या नाशास्तते कालायाम. वैषम्य म्हणजे विरोध. तिच्या अंतकरणात तिला इतका राधेशंभा विरोध नव्हता. तिचं नाव द्रौपदी. तुळशीला पाणी घालते. देवाच्या बोट कापलेले त्यानंच कापलं होतं, मालकानंच कापलं होतं. पण देवाच्या समोर उभे आहेत उद्धव, एक अनन्यसाधारण महत्व असलेली व्यक्ती. 9वी भक्तीचं सूत्र उद्धव एक समोर उभे आहेत. तुळशीला नमस्कार करत असताना पाहिलं, उद्धव दादा आलात? हो ताई. द्वारकेचे दादा आलेत का? उद्धव बाजूला सरकले की द्वारकेचे दादा दिसले. भाविक कोणाला म्हणायचा? भाविक. आपलं चिमणीवाणी काम आहे. तांदूळ धरले की डाळ पडीन, डाळ धरली की तांदूळ पडे. परमार्थ केला की संसार हिचकाला, आणि संसार केला की देव हिचकाला. बघा बघा, संसारातली माऊली आहे. संसारातली काय टोक आहे, कशाला भाविक म्हणायचं? द्वारकेचे दादा आलेत? हो. कुठे आहेत?
बाजूला सरकला की द्वारकेचा दादा मागे. अगं बाई दादा आलात, पण जवळ जाऊन पाहिलं तर बोट कापलेले. हाय ग दादा, बोट कापले तुमचं? काय लागलं तुमच्या बोटाला? जाऊ द्या, जळू द्या. लागलीच बोट, हातानं दाबलं, हातानं दाबून धरलं. दादा किती रगत गेलो. मराठी शुद्ध शब्द रगत आहे. आपल्याला टिंब द्यायचा नाद आहे. रक्त नको तिथे टिंब द्यायचं काम आहे आपलं. फक्त मराठी भाषेचा गौरव दिन. हो, बँकेत पैसे उचलायला गेली करासहित लावाशाही, काय झालं तर लय टेन्शन. वा, हाय ते दात पाडायला पाहिजे. आणि मराठी भाषेचा गौरव दिन काय तिबू तिबू सांगतात माणसं माईकवर. स्टेटस ठू बेजार, मोबाईल हँग झाले. आणि मराठी बोलायला कोणा? मराठी भाषेचं ओरिजिनल नाव म्हणले माझं मराठी MA झालंय. एक जण म्हणला मराठी MA झालंय. मग मराठी भाषेचं नाव कानो बापा, तुला ज्यानं MA केले त्याला हाणायला पाहिजे. शोकांतिक आहे आपल्याकडे, शोकांतिक आहे. आपलं तिळभर करायचं, निळभर सांगायचं, ही सगळी नाटकं झाली आपल्याकडे. त्याच्यामुळे आपल्याला गुण नाही. देवा काय रगत गेले तुमचं. हो ग ताई, मी याला चिंदी बांधते. ते तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. देव त्याच्या सख्या बहिणीकडे गेलता, सर्वांना कथा बघण्यात आहे. मला फक्त भाव सांगायचा आहे. देवा मी चिंधी आणते, पण द्रौपदीच्या लक्षात आलं तुळशी वृंदावनापासून चिंधी आणण्यासाठी माझ घरात जावं लागेल. माझ घराचा अर्थ नाही कळायचा. राणीवसा, माझ घर, शयन कक्ष. आपल्याला फक्त किचन बेड इतकंच कळतं. किचन बेड, स्वयंपाकघर कळत नाही, पाकगृह कळत नाही. किचनला किचन नाव काऊन टाकलं? स्वयंपाकघर का म्हणत होते? कोणी जरी आला रात्री बेरात्री जरी त्या टोपल्यात अर्धी तरी भाकरी सापडत होती, त्याला स्वयंपाकघर म्हणायचं. नवरान बायको जेवल्यावर सासू सासऱ्याला पण कुटका नाही, दोघायचीच किचकिच चलती, त्याचं नाव किचन. दोघायचीच किचकिच चलती, त्याचं नाव किचन. बेडचं नाही सांगत आता, तितकी जीभ आपली पापी नाही. विठाला 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 तेव्हा चिंधी बांधते, पण चिंधी आणायला बोट सोडावं लागेल. आणि बोट सोडायच्या नंतर रक्त जाईल का नाही, रगत जाईल का नाही पुन्हा? मग करावं काय? महाराज धर्म संकट आहे. आता जर बोट सोडलं, चिंधी आणायला गेलं, तोपर्यंत रक्त जात आहे, रगत जात आहे. मलाही तेच सवय पडली ना. तुमच्या कशाला वाभाडी काढू. आणि नाही चिंधी आणावं तर बांधाव काय? एक जण म्हणला तिच्या अंगावर लुगडं होतं ना. होतं लुगडं, पण त्याला नियमित कपाळावर जोपर्यंत कुंकू आहे तोपर्यंत बाईनं पदराकून नाटी फाडायची नसती, लुगडं फाडायचं नसतं, साडी फाडायची नसती. आता नेसलेलं लुगडं नेसत्या पदराकून फाडता येतं का? नाही. फाडता कुठून येतंय? डोक्याकडच्या पदराकून. पण कपाळावर कुंकू असल्यावर डोक्याकडचा पदर फाडता येत नाही. हे सौभाग्याचं प्रतीक आहे. नाही फाडता येत. तो शास्त्राचा, ते पुराणाचा, तो वेदाचा निरट सिद्धांत आहे. नाही फाडता येत. पण आता डोक्याकडचा पदर फाडावा, चिंदी बांधायची, थोडी 2 बोट चिंदी काढायची, तर कपाळावर कुंकू आहे. आणि नाही फाडावा तर घरातून आणून जाऊस तर रक्त किती जाते. मिनिट 2 मिनिट विचार केला आणि डोक्यावरचा पदर थोडासा इकडच्या बगलात दाबला, खाली नाही वळला. डोक्याला अडकलेलाच होता. तिच्या डोक्याला खिळा ठोकलेला नव्हता, तरी पण पदर पडत नव्हता. खिळा नव्हता ठोकलेला, तरी पदर पडत नव्हता. कारण धर्मराजाने घेतलेल्या साडीला दुकानातच पदर होता. त्या साडीला दुकानातून घेता घेताच पदर होता, त्याच्याकरता तो डोक्यावर पदर राहत होता. आता बरेच काही नवरे पदर कापूनच आणायलेत, त्याच्याकरता त्यांच्या बायका घेईच ना, म्हणजे दुकानातूनच पदर कापून आणायलेत ना. त्याच्यामुळे काही आता आपणही काही कीर्तनात सांगायचं बंद केलं. ते कशाला आहे का नाही, ते हुंडी सोसायटीचे अध्यक्ष, त्याला आपण कशाला सांगायचं, काय गरज आहे का त्याच्याहून? चला. आणि काय एकट्यानं बोंब मारल्यानं काय होणार? एकट्या गिरगावकर किती बोंबला तर काय होत असतं त्याला? सगळी जर ओरडली तर काहीतरी फरक पडत. चला, पदर असा दाबला आणि फाडणार. एका बोटानं, हातानं बोट दाबलेले देवाचं, देवाचं एक बोट, उजव्या हातानं पदर. ताई, उद्धवानी आरोळी ठोकली. काय झालं दादा?
5 पती आहेत ग तुला. तुझ्या कपाळावरचं सौभाग्य चमकतंय, टवटवीत कुंकू दिसतंय, आणि सौभाग्यवती स्त्रीनं पदराकडनं नाटी फाडू नये. माहिती आहे मला दादा, उद्धव दादा माहिती आहे, पण माझा द्वारकेचा दादा, माझा अंतःकरणे, त्याच्या हाताचं रक्त गेलेलं मला सहन होणार नाही. याच्याकरता पदर फाडते. पदर फाडा, चिंधी बांधी ते पाडुनी बरजरी शालू नवा, पाडुनी बरजरी शालू नवा, चिंधी बांधिते द्रौपदी, चिंधी बांधिते द्रौपदी. पोटाला हरीच्या पोटाला चिंधी बांधिते द्रौपदी, चिंधी बांधिते द्रौपदी, द्रौपदी, चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला. एक गीत सुद्धा ऐकील तर माफी मागतोय, ते कीर्तनात म्हणू नये तरी म्हणतोय, माफी मागतोय. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. काय 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 काव्य किती गोड असायचे. माफी मागतोय म्हणू नये ते, कारण आपल्याकडे अभंगाचं भांडार भरपूर आहे, त्याच्याकरता हे काय बाकी म्हणायची गरज नाही. उद्धवानं धारेवर घेतलं, ताई तुला देव आवडतो, याच्याकरता देवाच्या बोटाला तू चिंदी पदर फाडून बांधलीस, पण तू पातिव्रता धर्मातून बाजूला सरकलीस. नाही दादा, नाही दादा, असं नाही होऊ शकत. मी माझ्या पतीवर माझं अतूट प्रेम आहे. मग ताई मला सांग, तुझं देवावर जास्त प्रेम आहे का नवऱ्यावर जास्त प्रेम? तिनं सांगितलं दोघावर बी आहे. असं होऊ शकत नाही. 2 गोष्टी तोंडात धरता येत नाही, 2 गोष्टी हातात धरता येत नाही ताई. एक तर तुझं देवावर प्रेम आहे, अन्यथा पतीवर प्रेम आहे. पतीवर प्रेम असता तो पदर फाडा नसता. तुझं देवावर प्रेम आहे. नाही रे, नाही दादा, जितकं देवावर प्रेम आहे त्याच्या 1000 पटीनं माझ्या पतीवर प्रेम आहे. मला याचा पुरावा सांग, मला याचा निर्वाळा पाहिजे. ऐक ना उद्धव दादा, कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर सौभाग्यवती स्त्रीनं पदराकडनं नाटी फाडू नये याचं मला ज्ञान आहे रे, मला बाण आहे, मला त्याचं ज्ञान आहे. मग फाडी का? ऐक रे उद्धव दादा, माझ्या पतीवर द्वारकेच्या मालकापेक्षा, पंढरीतल्या मालकापेक्षा, काशीतल्या मालकापेक्षा माझं इतकं प्रेम आहे माझ्या पतीवर. ताई तेच सांगतेस पुन्हा? मग एवढं जर प्रेम आहे तर पदर का फाडा? ऐक उद्धव दादा, ऐक रे दादा, मी याच्याकरता पदर फाडाय, कपाळावर कुंकू किती दिवस जिवंत ठेवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याच्या बोटाला चिंदी बांधण्यासाठी पदर फाडलाय. जोडा किती दिवस जिवंत ठेवायचा आहे हे ज्याच्या हातात आहे त्याच्या बोटाला चिंदी बांधण्यासाठी पदर फाडलाय. काय वाक्य हो! कुंकू शिल्लक ठेवायचं कोणाच्या हातात आहे? त्या पंढरपुरातल्या मालकाचा. महाराज, आणि मग उद्धवानं प्रश्न केला, देवा मला आज कळालं तुम्ही सुभद्रा ताईकडे सख्या पाठच्या बहिणीकडे न जाता मानलेल्या द्रौपदीकडे का जाता? कारण तिचा भाव इतका गोड आहे, म्हणून तुम्हाला ती आवडती, म्हणून पहिल्या कडव्यात. भाविकाची आवडी देवा, 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 भाविकाची आवडी याला भाविक म्हणायचं. वसंतराव तुम्हीच ना? वा,
देवाचं काम संपलं की देवानं उद्धवाला सांगायचं, वेळ फार मोजकाय बरं आता, कारण माणसं जेवायची. एरवीचं कीर्तन 9 ते 11 असल्यावर 10-5 मिनिटं सरकलं तरी काय ताण नाही. लेकरं बाळं, छोटी छोटी बाळकं आहेत, सगळ्यांचा प्रसाद आहे. त्याच्यामुळं कीर्तनकारानं किती महागाईचं ट्रॅक्टर घ्यायचं, पण आपला बांध आला की वळवायचं, दुसऱ्याच्या शेतीत घालायचं नाही. चुकीच्या गोष्टी आहेत. देवाचं काम संपलं की वसंतरावजी, विटेवरचा मालक उद्धवाला म्हणायचा, उद्धवजी चल विदुरा घर जावे. विदुराकडे जायचे. बरंच उद्धवाच्या अंतकरणात शंकेची डाळ शिजत होती. असं काय असेल द्रौपदीकडे, ते आज कळालंय. असं काय असेल विदुराकडे? विदुर हे नीतिसूत्रातला 1 नंबरचा राजा आहे, 1 नंबरचा. न्याय क्षेत्रातला, राजकीय क्षेत्रातल्या अर्थदृष्टीचा, कृपा आणि भावदृष्टीचा नेता कोण असेल तर त्याला विदुर काका म्हणतात. विदुरासारखं नीतिसूत्र राजकारणात कोणीच नाही. ग्रामपंचायतचा सदस्य व्हायचा असेल तर विदुराची नीती वाचायची, तर तुम्ही गाव सांभाळू शकता. तुम्ही दुर्योधनाची नीती वाचिता म्हणून गाव फाडून टाकता, अशा चिंध्या चिंध्या करता, गावाच्या अशा धुडकेची धुडके करून टाकता, डुकरानं मकावर बळडेवानी. कधी कधी विदुराची नीती वाचा, लक्षात येईल. असली डोक्यात ताकद तर कधी कनकाची नीती वाचा. कनक नीती फार प्रसिद्ध नीती होऊन गेली, कनकाची सुद्धा. बघा ना, विदुर नीती वाचा. घरी आले प्रभू. 5वा-6वा दिवस होता. माझ्या मावल्यांना तो कोणता दिवस असतो तो तुम्हाला माहिती आहे. त्या 5व्या-6व्या दिवशी डोकं धुवून, डोकं भिजून स्नान करायचा दिवस. आंघोळ करू लागल्या, दगड टेकलेला, पानगवताचा कूड केलेला, बाथरूम थोडीच होती. खरं तर 3रा हिस्सा हस्तनापुरावर होता, पण 12 वर्षाच्या झोपड्यात राहणारी विदुर काका काय प्रभावशाली असावा. आवाज दिला, काका. काका घरी नव्हते. देवाला बसायला टाकलं, स्वतः बसल्या. वेगात सांगतो, आणि काकीचा नियम होता, 4 दिवसात त्या दळीत नव्हत्या. पूर्वी गिरण्या नव्हत्या, चक्क्या नव्हत्या, पिठाच्या गिरण्या नव्हत्या पूर्वीच्या काळात. त्या 4 दिवसात दळत नव्हत्या. आणि दळत नसल्यामुळं घरी पीठ नव्हतं, आणि पीठ नसल्यामुळं पदार्थ करायचा कसा, आता नाहू करून दळायचंय. काय सिद्धांत. आणि सहज तोंडातून वाक्य पडलं, देवा तुम्हाला काय खाण्यासाठी देऊ, काय खाण्यासाठी देऊ. त्या अर्थी काहीच नव्हतं. काय देऊ, काय लीला महाराज त्याची. काकीच्या अंतकरणातला भाव वाया जाऊ नये, त्यांच्या अंतकरणात दुःख होऊ नये म्हणून मांडी खाली उगच हात घातला आणि केळीचं डझन टेकलं पिशवीसह. त्या जो पिशवी नव्हती, काय नव्हती मालका, जो पंढरपुरातल्या, उगच हात घातला आणि केळीची पिशवी काढीन पुढे टेकली. काकीने त्या पिशवीतलं केळीचं डझन बाहेर काढलं आणि त्या केळीची सालटे काढायला सुरुवात केली. सालटी काढली, देवाकडे तशी दिलीच नाही. सालटे काढली आणि सालटे काढून गाभा एका हातात घेतला उजव्या, आणि डाव्या हातात सालटे ठेवले. पण प्रेम देवाईशी इतकं होतं, प्रेम देवाईशी इतकं होतं, उजवा हात स्वतःकडे आला आणि सालटे देवाकडे गेले. देवानं आणलेला प्रसाद सालटे वाया जाऊ नये म्हणून गाभा खात असताना सालटे समजून खात होत्या, आणि तो सालट्याला गाभा समजून खात होता. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे. भाव पाहिजे महाराज. सालटेच खाऊ लागलं, सालटे. बाजारात शेळ्या सुद्धा केळीचे सालटे खाईनात. ते इकताना तिकडे तोंड केलं की शेपुडी केळीच उडी ती बंदी. मग ह्या देशातल्या शेळ्या इतक्याच हुशार झाल्यात, आणि देव सालटे खायला. देव देव देव. काका तेवढ्यात आले, सुलभ हे. मालकांचा आवाज आल्याबरोबर पदर सावरला, आतमध्ये जाऊन बसल्या, रडू लागल्या. काय मी चूक केली. देवाला बसायला टाकलं, मी त्याच्यावर बसले, देव खाली बसले. देवाने किळी आणल्या सोलून देत असताना मी गाभा स्वतः खाल्ला, सालटे देवाला दिली. मी किती अपराधी आहे. तोंडात मारून घेऊ लागल्या. डोक्याला वारुळाची माती लावली होती, शॅम्पू नाही, शिका काही नाही, काही नव्हतं. वारुळाची माती लावून डोकत होतं त्या, आणि ते वंगळ मातीचं पाणी देवाच्या पितांबराला लागलेलं होतं. तोंडात मारून घेतलं, मी किती चूक केली. काकानं विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि रडू लागले काका. विटेवरच्या मालकानं काकांचे डोळे पुसले, विदुर काकांचे. आता देव रडत होता. आता देवाचं रडणं हे काय असेल काकांच्या लक्षात येत नव्हतं. काकाला विचारलं का रडता, तर काकानं सरळ सांगून टाकलं, देवा काय आमचं किती जन्मातलं पाप उतवाला असेल, तू आमच्या घरी सालटे खाल्लीस. नकोय देवा, नकोय, नकोय देवा, असं नकोय परमेश्वरा, ही चूक आहे देवा. नाही काका, काय हरकत नाही. काकाचे डोळे पुसले, पण भगवान रडत होते.
काकानं डोळे पुसले तरी देवाच्या डोळ्यातून पाणी येत होतं. काकाने विचारलं, देवा कशा करत रडता? ऐका ना काका, जगात सोन्याच्या ताटात फुगीरपणानं नैवेद्य दाखवणारी खूपशी भक्त आहेत. दाक्षायणी लोकांनी बागावा, आम्ही देवाला सोन्याच्या ताटात नैवेद्य देतो, आम्ही देवाला गावरान तुपाचा नैवेद्य देतो. पण काका, मी घरी आल्याच्या नंतर जिचं डोकं भिजलेले, अंगातली चोळी काढून ठेवलेली आहे, साडीचा पदर पडलेला आहे, स्त्री धर्माचा भाव विसरून गेली, स्त्रीत्वाचा भाव विसरून गेली. देव घरी आल्याच्या नंतर इतकी वेडी झाली, माझ्यावर इतकं प्रेम करणारी काकी पाहिली मी, याच्याकरता मी साल्टे खाल्ले. भाविका. पैठणचे मालक कावड घेऊन देवाला चाललेत. कावडी न्यायची ना. आता तो कावडीचं लय सोंग, ब्यांडण, ताशेन, ढोलन, हो काय 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 बापा बापा काय सोंग. मिळ नाही त्या कावडीचा. कावडीची शिस्त तर कशी असायची? पायात चप्पल नसावा, पुन्हा जमिनीवर टेकता कामा नये. लघुशंकेला बसायचं असेल तर स्नान केल्याच्या नंतरच खांद्यावर घ्यायची. काय नाही, कावड खांद्यावर असल्यावर बिबिडी, कावड खांद्यावर असली तरी घुटकान तंबाखू. मी कावडीला गेलतो, हे रे कावड्या, हो तर चांगले चांगले कवाड मोडीन, तू काय कावडी घ्यायच्या लायकीचा आहे सोंबळ्या कुठला. विठाला विठाला काय झालं माहितीये का? बाजाराचा जास्त ऊत आला. बाजाराचा ऊत येण्याचं कारण काय? ते तुमच्यातल्या 2% लोकांकडे चुकीचे पैसे झाले, याच्याकरता चुकीचे लोक जास्त उतवालेत. मी नेहमी मगाशी महाराजांना बोललो, एखाद्या मृदंगाचार्यानं चूक केली तर त्याला चुकून काही म्हणायचं नाही, एखाद्या गायकानं चूक केली तर त्याला चुकून काही म्हणायचं नाही, एखाद्या महाराजानं चूक केली तर त्याला चुकून काही म्हणायचं नाही. या चूक करणाऱ्याला जे आणतात का त्याला हाणायला पाहिजे. हे चूक करणाऱ्याला जे आणतात का त्या भडव्याला माणसाईन जरी नाही हाणलं ना तर पंढरपुरातला एके दिवशी असा हानीन, जगात कोण्यात डॉक्टरकडे त्याचं ऑपरेशन होणार नाही. विठाला विठाला. पैठणचे मालक काय, माझ्या मालकांचा पुरुषार्थ, पैठणच्या मालकांचा. कावड घेऊन चालले. काय श्रीमंती हो काय. सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा, सकल संता माझी राजा. राजे होते नाथ बाबा, राजे होते. हे चोपदार होते ना त्यांच्या घरी, सोन्याच्या काठ्या होत्या बा त्यांच्या इथे. 15-15 किलो सोन्याची काठी एका चोपदाराच्या हातात. काय पुरुषार्थ असून आपदागिरी सोन्याची डोक्यावर. विद्वत्तेचं सूत्र काय? काशीत घेतलेली शास्त्रीपदी पैठणमध्ये तपासल्या जायची. हरिपंडिताची स्वाक्षरी असल्याशिवाय या महाराष्ट्रात कोणी शास्त्री म्हणून गाजत नव्हता. हरिपंडितांनी सही केली फॉर्मवर, त्या दिवशी तो शास्त्री म्हणून पदवी लावित होता. म्हणजे शास्त्री पदवी खरी का खोटी पैठणला तपासल्या जायची. काय विद्वत्ता असेल. 36 वर्ष जगाचा बाप नाथांच्या घरचे कपडे धुवायला. प्रमाण खूप शाहीत वेळ झाला. काय पुरुषार्थ असेल. विश्वाचा बाप 36 वर्ष लुगडे धुवायला पाणी भरायला. आपल्या इथं साहेब आला की लगेच शेल्फिन, 4-4 दिवस स्टेटस. आमच्या इथं साहेब आले, तुला दाबायला आलते. साहेबाच्या गोळ्या संपल्या का तुला मोठं करीन ते भिकार चोट होईन, ते त्याला मोठं होण्यासाठी तू याकडे आलता. असंच असतं राजकारणाचं आहे. तुम्ही हो म्हणले की मी खरं बोलायला असं होतंय. विठाला विठाला. सगळी साहेब, सगळी महाराज, सगळी श्रीमंत कोण्या दिवशी बटन दाबून मारायचे ज्याच्या हातात येतो पंढरपुरातला साहेब. 36 वर्ष नाथांचे इथं काम. काय पुरुषार्थ. तरी खांद्यावर कावड घेऊन द्यावा. पायात चप्पल नाही, काय पाय भाजलीत पुढे आले. काय कोमार, काय सुकुमार शरीर असेल ते. रस्त्याने जाता जाता उजव्या हाताला एक गाढव पाहिलं तळमळत असताना गाढव पाहिलं. जीभ बाहेर आली. थांबल्या गेले. सगळ्यांना सांगितलं चला रे तिकडे, काय करायचं. काही नाही, गाढव तळमळते त्याने एक जणांना तोंड धरा. तर सगळेजण म्हणले गाढवाला कसा हात लावायचा, गाढवाला हात कसा लावायचा. ते म्हणले असा लावायचा आणि कसला येत असते. ते म्हणले पण आपण आता सोहळ्या येतात, गाढवाला कसा. ते सगळं चुलीत जाऊ द्या, धरा गाढवाचं तोंड. आता नाथांच्या पुढे कोणाची टप्पर आहे.
ते का तुमच्या मयासारखा महाराज होता होय गायल्या गुंग्या? हा ते नाथ बाबा होते, पैठणचे मालक होते ते. महाराज यमाला सांगितलं, "ए, वापस कर मला." सुतुळ्या तोडून उसून बसले. चौघायच्या खांद्यावर चालले होते. यमाला सांगितलं, "रे मला वापस कर." सुतुळ्या तोडल्यान उठून बसले. मग खालचे म्हणले, "हालायले कस काय?" म्हणजे "काय नाही, खालत्या का." महाराज यम ताब्यात पैठणच्या मालकाच्या. ते का तुमच्या मायासारखा महाराज आहे का? कीर्तनातच छाती दुखायली. विठ्ठल जय. हो, मला पटकन घेऊन जा, मला धाराशिवला न्या बरं, वकील साहेब लवकर न्या, इकून घामी आलाय. यम यम दर कापायचं महाराज, यम यम थरथर कापायचा. नाथ बाबा, हे धरा रे. धरलं डोकं. घळा 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 कावड तोंडात ओतली. गाढवानं पाय सरळ केले, जीभ आतमध्ये घेतली आणि गाढव उठून निघून गेलं. जरा जरा घासणारे होते, हे नाही ओपलं. इतक्या सायासानं कावड आणली आणि गाढवाच्या तोंडात टाकली. बाबा म्हणले, बोकड्या बस सुंबळ्या, अरे हजारो कावडी देवाला अर्पण केल्या असत्या, पाण्या वाचून जर हे मेलं असतं तर देवाला कावडी अर्पण केल्याचं पुण्य नाही. आपण आणलेल्या कावडीचं पाणी या मुक्या जीवाला पाजलंय, हा जीव वाचला म्हणजे कोट्यावधी देवाला कावडी अर्पण केल्याचं पुण्य. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐसिया. भाविक त्याला म्हणायचे, त्याला भाविक. हा भाव आहे नाथ बाबांचा. दोन भाव सांगतो वेगात, एक आणि पूर्ण विराम करतो. माणसं जेवायचे, आपल्याला बी जेवायचे. हो, नुसत्या कागदावर थोडं धकत असतं. पंढरपुरातला मालक मी देवे म्हणून काम करीत होता का? राधेश्याम बाबा त्यानं सांगितलं का मी देवे? नाही. आणि जर तो म्हणला असता मी देवे तर पाणी भरू दिलं असतं का? कपडे धुऊ दिले असते का? झाडून काढू दिलं असतं का? सडा टाकला असता का? नाही. श्रीखंड या नावाने. पण श्री या शब्दाचा अर्थ लक्ष्मी. काय नाव बी गोड दिलो, श्रीखंड पंडित महाराज. श्रीखंड लक्ष्मीचा पती. भगवंतानं पाणी भरायचं. महाराज नाथांच्या घरचं पाणी भरणं म्हणजे चप्पल घालून का, बूट घालून का? नाही 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 नाही. सोहळ्यात पाणी, सोहळ्यात. नाथांच्या घरी हरी हे दैवत आहे. पाणी भरत आहे तेच. फक्त देवघरात धातूचं होतं. सोन्याची मूर्ती असेल नाथबाबांकडं, विठ्ठलाची मूर्ती, विटेवरच्या मालकाची सोन्याची मूर्ती असेल. वैभवशाली होते नाथबाबा. आणि त्या मूर्तीला स्नान घालायला पाणी कोण आणत होतं? ओरिजिनल हरी. ओरिजिनल शब्द इंग्रजीचे ना, इम्पोर्टेड. ओरिजिनल खरा हरी. मराठीतला सोपा शब्द खरा हरी. तांब्या पितळाच्या सोन्याच्या हरीला गंध लावायचा आहे. आणि चंदन कोण उघडीत होतं? खरा. गिरिजा काकी नैवेद्यासाठी स्वयंपाक करायचा. सोहळ्यात पाणी कोण आणायचं? पहिली घागर गोदावरीच्या पात्रात बुडवायची, पालती घालायची, दुसरी पालती घालायची आणि मग पाण्यात जायचं. आणि ओल्या कपड्यानं मग घागरी घ्यायच्या आणि मग भरून ओल्या कपड्यानं पाणी भरायचं. प्रत्येक खेपाला आंघोळ करायची. ते सोहळं. आपलं काय टिकू शकते? बोरचं पाणी पिलं, किडनी स्टोन वाढला. बोरचं पाणी खारं होतं, किडनी स्टोन वाढला. इकडचं तिकडचं पिलं, 2-2 उपरणे भिजू लागले. इतकी सर्दी झाली, इतकी सर्दी झाली. मग पिलं कोणतं? बिस्लरीचं. आणि बिस्लरी कोणाच्या दुकानावरली? चांदपाशाच्या. बिस्लरी कोणाच्या दुकानावरली? चांदपाशाच्या. हे सोहळ्यात बसते का? नाही नाही नाही. मी बाहेरचं खात नाही. गरमीचे दिवस जास्त आहेत, आईस्क्रीम आणली तर चालेल. मी बाहेरचं खात नाही. दिवस गरमीचे आहेत, आईस्क्रीम आणली तर चालेल. आईस्क्रीम लोखंडाची असती का पंढरनाथात? हा, सोन्याची असती का? धन्यकुमार बा पाणी असेल का नाही त्याच्यात? राजे मग तुमचं नाव पाठ नाही मला. काय नाव? विठ्ठल. वा, विठ्ठल. आईस्क्रीम मध्ये पाणी नसते. ही सोहळ्यात येते का आईस्क्रीम? हे आपले सोहळे. आमच्या घरी जगदंबा आमचं कुलदैवत आहे, कुलाचार करायचा ठरला आणि आमच्या बोरचं पाणी आटलं. मी किरायाने राहत होतो त्यावेळेला.
आजही किरायनच आहे, पण माझ्या आईकडे. ती ज्या घरात राहते मी तिथं राहतोय, तिच्याच घरात राहतो मी, किरायाने राहतो. चांगलं वागतो म्हणून मला ठोती. किरायाचे ना चांगलं वागणं द्यायलो म्हणजे किरायात द्यायलो ना. आमच्या पोरायची माय म्हणजे आपल्याला सत्य आंबा करायचा. पोरायची माय म्हणजे माय बायको. या पुन्हा यायला का आम्ही याचा आहे. पोरायची माय कोणाला म्हणलं? हो, दुसऱ्याची इचकायला माय गोळ्या थोड्या संपल्यात. येडा होई मी कोणाचं इचकायला. सत्य आंबा करायचं म्हणलं करू, काय हरकत नाही. त्या हप्त्यात कीर्तनं भरपूर होते, पैशाची अडचण नव्हती. नेमक्यात तुरी इकलेले होते, पैशाची अडचण नव्हती. कापसाला बरा भाव होता त्या साली. आता दणकन 1,500 दिवस सगळे माल 1,500 हजारानं वापस. कोणापाशी वाढायचं शेतकऱ्यानं? माय खाऊ देईन आणि बाप भीक मागू देईन. उघड्यावर दुकाने हो शेतकऱ्याचं. इथं कोणी राजकारणी? तुम्ही पण आहात, तुम्ही पण. गळ्याची शपथ तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. आमच्या महाराजांसाठी गाड्या उभ्या करी जाऊ नका. पण जर एखादा शेतकरी दिसला आणि रस्त्यानं चालला तर त्याला चालता चालता गाडीत घेऊन घरापर्यंत सोडी जा. शेतकऱ्यावर प्रेम करा राजे हो. मी दुपारी सांगितलं कीर्तनात, कशा करता शेतकऱ्यावर प्रेम करायचं? आमच्या तुळशीच्या माळी जिवंत ठेवायचं काम शेतकरी करतोय. कारण माळ ही समुद्रातल्या माशानं नाही जिवंत राहत. माळ गहू, ज्वारी, बाजरी, मका, तुरी यानं जिवंत राहते. वारकरी संप्रदाय जिवंत ठेवायचं काम शेतकरी करतो. त्याच्यावर प्रेम करा राजे हो, तुमचं चांगलं करील. जेवढे राजकारणी असतील तेवढ्याला विनंती. हो. चला, काय अडचण नाही म्हणलं आपल्या. ती म्हणली बाकी काय अडचण नाही हो, बोरचं पाणी आटलंय, विकत घेऊ. लगेच फोन लावला टँकरवाल्यानं. म्हणलं कुठे? ते म्हणलं काय नाही, एका ठिकाणी लग्न आहे आणि त्यांच्या घरी पाण्याची अडचण आहे, त्यांच्याकडे सोडवलं. अरे आम्हाला म्हणला लगेच आलो. त्याला माहिती लग्नवालं लग्न आटपल्यावर पैसे देईन. हे नेमकंच कीर्तन करून आले, याच्या खिशातच येते, नगदीत देते. त्यानं तिकडचं कॅन्सल केलं आणि माझ्याकडे फिरलं. आमच्यावर घेतलेलं खसखस पिकली तुमची. हा, दुसऱ्याची वळही पेटली की बिड्या फुकून घेता नाही का? चालू माणसं आहे, दो माणसं कायच हुशार आहेत. वा वा वा, जगदंबेच्या जवळचे आहेत ना तुम्ही, तुमचा काय दोष आहे? आलं माझ्याकडे ते लगेच हॉर्न बाहेर आलं. अगं पाण्याचा टँकर आलाय. हो तुम्ही थांबा हो. म्हणलं काय ग? अहो तुम्ही ऐका ना, तुम्ही थांबा ना, तुम्ही नेमकेच लोकांत ना आलात. एवढी मोठी लोक तुमच्या पाया पडली, तुम्हाला खेटली. सत्य आंबाला पाणी घ्यायचं, तुम्ही टँकरला हात लावू नका बरं. बापरे, यावा एवढे दात इचकू नका कडे. गळ्यात शपथ, तुम्हाला राग येईन म्हणून मायकूर घेतलंय मी, तुमच्या बायकायचं सांगायलो. हो, इतकी येडगड बायको असल्या मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो. जय बम बम बोले. असे 2-2 जिल्हे वालांडून रिकामा आहे का तुमच्या इथून पाकिट न्याला आणि तिच्या डोंबल्यावर टाकायला? ती नाही चुका करीत. हे तुमच्या येडेवानी करतात म्हणून तुम्हाला राग येऊन म्हणून तिचं नाव घ्यालो. पण तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा. मस्त वरी वरी तोंड करून हसत राहा. इतका केलेला बाजार आहे गिरगाव करायचं. तुमचे सुधरा संसार. आमचं पाहिल पंढरपुरातला काय करायचं, शिवायचा का फाडायचा? अहो तुम्ही मागे सारखा. बरं बाबा, फुरसनाच्या नादी लागायचं नाही. फुरसन कळत दुपारी सांगितलं होतं. फुरसन म्हणजे काळी कचरा. काळी कचरा कळतो ना. शेतकऱ्यांना दांड केला, दांड कळतो ना, आणि 5ची मोटर लावली. ऊसाला पाणी देऊ लागला, पण दांडात इतकंच भुसकट पडलं. पाणी थांबलं, बांड इकूनच फुटला. ओढे फुल, ऊस कोरडा. किती भुसकट पडलं दांडात? इतकंच. एवढूस फुरसन दांड फोडीत आहे. हा, आता कळालंय. म्हणून जास्त फुरसानाच्या नादी लागायचं. मी आपलं बाजूला. आमच्या घरच्यानं घरचं तांब्याभर पाणी आणून ट्रॅक्टरच्या तुट्टीवर टाकलं. तुट्टी आणि मग कॉक फिरिला आणि पाणी घेतलं. हे टँकरवालं बघत होतं असंच. असं पाहत कधी कधी इकून हात, कधी तिकून हात. कानात पोट, कोणी कोणी बोट असं खाजू लागलं ते असं कुठे. मी त्याच्याकडे पाहुलं, घाम येऊ लागला ना त्याला. गरमीचे दिवस, उन्हाळ्याचे दिवस, आणि बोरं उन्हाळ्यातच आटत असतात ना, पावसाळ्यात थोडेच आटत असतात.
त्यानं पाहिलं असं टँकरला ठोकल्याबरोबर अर्ध रिकामं झालं रे बाबा. त्यानं म्हणलं जाऊ देऊ 5-50 आगाव देईल, मला काही आऊत हाणून द्यायची नाही. पणाला वाटा आलं आणि मोरी वाटे गेलं. संध्याकाळी आलं आणि सकाळी गेलं. काय ताण घ्यायचा त्याचा. ठीक आहे. आमच्या घरच्यांना म्हणलं तुम्हाला हात लावू देईनच, तुम्ही फार लोकांतून आलात आणि एवढ्या लोकातून आल्याच्या नंतर तुमचं हात नाही लावायचं, पाणी सोहळ्यात घ्यायचे, सत्यांबा करायचा आहे. आता मला भलता घाम आलता. ते कंबर बांधायचं उपरनं, खांद्यावर मी तोंड पुसू बेजार. ते असं खाजूखुजू लागलं, पण त्याला जास्त घाम येणे गेला. त्याला म्हणलं का रे माझ्या इतका तुला घाम कसं काय येत नाही. म्हणजे पहिले आता था पण अभी नाही आता बोले पसीना. आता मी घामच म्हणून लागलो. मैं हिंदी इधर से गाड़ी आई उधर से गाड़ी आई, गाडी चली गई मैं खाली राहिला. आपली हिंदी अशीच. चल भेदाडाच्या कडी कडी न चल पहिले आता बोले पसीना अभी नाही आता. म्हणजे कसं काय येत नाही. हर घंटे नाना करता, दर घंट्याला आंघोळ करतो. म्हणलं कुठं येई टँकर में, येई टँकर में. काय नाव आहे. मी अख्तर भाई का भतीजा आहे. चल बायकोला म्हणलं सत्य आंबा नाही झाला आपला, चिच आंबा झालाय. कारण काय सांगतो, इंटरनेट जगामध्ये नाटकं करायची नाही. या धावत्या युगामध्ये नाटकं करायची नाही. करायची असतील तर मग पैठणच्या मालकासारखं वागा. हा तुम्हा आम्हाला नाही जमणार आहे करायला. कसं शक्य आपल्याला करायला. ते आपण नाही करू शकत. ते आमच्या सोबत एक वारीला माणूस असतो, नाहीच पेट टँकरचं पाणी. त्याच्या तांब्याला दोरी, ते मिस्त्रीला दोरी असतील लाईनला बांधायची, ती बारकी दोरी, अर्धा लिटरचा तांब्या, ईर दिसन त्याच्यातलं पाणी. तिथं बोर्ड लिहिलेलं असते पाणी पिण्यास अयोग्य आहे, तरी पिते. त्या तांब्याला उपरनं लाईन आणि तिथे. महाराज ही माणसं सोहळ्यातली. या लोकांनी काही करावं, कोणी नाही. काय माझ्या पैठणच्या मालकांचं जीवन. त्यांच्याकडे असलेला देव सुद्धा वल्ल्या कपड्याशिवाय पाणी भरीत नव्हता. आंघोळ केली तरी कोमल होता. राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकाळा लोपलिया. काय सुंदर देव. घाम यायचा आणि देवाला आलेला घाम गिरिजा काकीनं बघायचा. गिरिजा काकीनं बघायचा. गिरिजा काकीनं श्रीखंड्या जी आतमध्ये या. आईसाहेब कसा येऊ. पायाने या. सोन्याचा पाट बसायला टाकायचा, चांदीचा पाट. सोन्याच्या ताटात भात घातला, तूप वाढले, साखर वाढली आणि देवानं सांगायचं आईसाहेब मालक पूजा करतात देवाला नैवेद्य, दुसरा भात शिजीन. असं नकोय आईसाहेब, असं नकोय. श्रीखंड्या तुला हरिपंडिताची शपथ आहे, जेवा लागेल. एकुलत्या एक मुलाची शपथ घालायची आणि जीव घालायचा. देवानं जेवण करून हात धुतला की गोदावरीच्या पात्रात रडायचं. काय भाव असेल हो, किती भाव. जाऊ द्या, हा भाव देवावर केला असेल काही नवल नाही, मुक्या प्राण्यावर केला असेल गाढवावर काही नवल नाही. झाडून काढणारे राम आणि सरजू नावाचा एवढा 5 मिनिटात पुरावा आहे का. रामकृष्ण हरी. राम आणि सरजू नावाचे 2 झाडून काढणारे होते. त्या दिवशी पक्ष होतं. पक्ष म्हणजे पित्र. भाताचा सुगंध घेतला रामानं. सरजूला म्हणला सरजू काय मालकाच्या घरच्या भाताचा सुगंध आहे. सरजू म्हणला रामा आपण गरीब माणसं आहेत, आपल्याला ताजा भात कुठं खायला भेटत असतो. कारण गिरिजा काकी हळीत कुंकू देत होत्या दक्षिणेला. सासूबाईला बोलीत होत्या. येता येता खाली आल्या, जिना उतरून आणि मालकाला सांगितलं मालक राम सरजूला भात खा वाटते. ठीक आहे. हे श्रीखंड्या जी राम सरजूला बोलवा. श्रीखंड्या म्हणजे नोकर आहे, पण तो पंढरपुरातला मालक. भाव सांगतोय भाव किती गोड. उगा नाही येडा कोणाची तर काम करायला. रिकामा आहे का तू दुसऱ्याची लुगडी धुवायला. रिकामा आहे का दुसऱ्याची तर पाणी भरायला. आपण बापाला पाणी देईनत काय पापी आहेत आपण. ते दुसऱ्याच्या घरी पाणी भरायला रिकामा आहे. भाव किती गोडी लक्षात घ्या. योग असा आला. श्रीखंड गेले. ए राम सरजू जी मालकानं वाड्यात बोलिले. सरजा म्हणला राम आहे कशाला भाताचा वास घेतला सर. आता वाड्यात नेऊन हाणतेत. नाथांचा वाडा वाड्यात नेऊन हाणतेत. पण जाची हिंमत नाही महाराज. लगेच लटलट कापत आतमध्ये. ए राम सरजू
पाय धुवायला पाटावर उभं राहा. बापरे, पाय धुवून कापायचा वाण दिसायला रे. पाय धुवून हाणतेत रे बाप्पा. आपण उगच वास घेतला भाताचा. आतमध्ये गेल्यावर बसायला चांदीची पाट. पाटावर बसून कापीत येत का नाही रे. लेकरा बाळायला भेटू देत नाहीत रे. आता वाड्यातली वाड्यात कापून उकंड्यात टाकते की पुढे एक पाठ. पुढचा कशाला मांडला असन रे राम्या, की लगेच ताट. जीव घालून मारतेत रे, जीव घालून कापतेत रे बापा. आपल्याला वाचू देत नाहीत रे राम्या. चांडाळा, कशाला भाताचा वास घेतलास रे. आता बायका नाही, पोरं नाही, माय नाही, लेकरं नाही, बाप नाही, काय नाही, कापीत येत आपल्याला. गरम गरम भात दोघायच्या पात्रात टाक. दया सांगतो, दया. भाव काय. भात टाकला, लोण कढ्याचं तूप टाकलं 2-2 छटाक, वरी साखर घातली आणि स्वतः हाताने हलवलं. नाथ बाबा एकाच्या जवळ आणि गिरिजा काकी एकाच्या जवळ. राम सरजू जेवा ना. भाव लक्षात आला, आपल्याला मारित नाहीत. डोळे भरून आले. मालकीनबाई, आमच्या लेकरानं चित्रात पण असा भात पाहिला नाही. ज्याच्या लेकरानं चित्रात असा भात पाहिला नाही, त्यांचा बाप जर हा भात खात असेल तर मला बाप म्हणून घ्यायची काय लायकी. आम्ही नाहीत खाणार. हर्ष नावाचा नातू जवळ होता. हर्ष नावाच्या नातवाच्या डोक्यावर हात ठेवला. राम सरजू, नातवाची शपथ आहे, पोटभर जेवा. तुमचं जेवण झाल्यावर घरच्यांना बांधून देते. राहिला पितराचा प्रश्न, ते नंतरचं नंतर बघू. झाडून काढणाऱ्या भाव, काय प्रेम. म्हणून 36 वर्ष काम केलं. अशी लोक आवडतात. भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती. काम करतोय महाराज, काम करतोय, काम करतोय. भाव पाहिजे, भाव. किती श्रद्धा देवावर. पानं ऐकणाऱ्याच्या कुळात एक साधू जन्माला आला. 2च मिनिटं घेतो. पानं ऐकणाऱ्याच्या कुळात, पानं ऐकणाऱ्याच्या. पानं कोणी किती असतंय? तांबोळी. आणि तांबोळी कोण्या जातीचा असतो? मुसलमानाचा. इतकं तर कळतं ना तुम्हाला. मुसलमानाच्या कुळात जन्माला आला. साधू नाही, वारकरी. वारकरी जन्माला आला. आणि त्या वारकऱ्याचं काम काय होतं? कपडे शिवणं. कपडे इणणं, शिवणं नाही. इणणं पंढरनाथ बुवा, कपडे इणायचं. पण भजन करायचे. राम नामाचं भजन केलं. इतकं गोड भजन, इतकं गोड भजन, इतकं गोड भजन की ते भजनच कपड्यावर पडायचं. आणि कपडा तुमच्या सोलापूर जिल्ह्यात आलता. आनंद आश्रमावरचा कपडा सोलापूर जिल्ह्यात. तो कपडा आला. त्या सोलापूर जिल्ह्यातल्या हरामखोर माणसानं पायपुष्ण म्हणून वापरला. ते पायपुष्ण पंढरपुरात गेलं. पंढरपुरातून मंगळवेढ्याला गेलं. आणि मंगळवेढ्यातून चंद्रभागेत धुतल्याच्या नंतर जनाबाईकडे आलं. जनाबाईनं धुन वाळू घालून उशाला घेतलं. तर उशाला घेतल्याच्या त्याच्यात राम राम शब्द येत होता. दसऱ्याचं धुणं धुतलं होतं. ज्याच्या इथलं धुणं धुतलं त्या बाईला दर्शन केलं. माय काही देऊ नकोस, पण एवढा कपडा देऊन टाक. आणि ती पाय पुसायला वापरीत होती. त्या कपड्याच्या धाग्यातून राम राम येत होता. आणि ते कपडा देव घरी आल्याच्या नंतर देवाला बसायला जनाबाई टाकायच्या. आणि देवाला पहिला प्रश्न केला, देवा माझा एकच प्रश्न आहे, मला उत्तर दे. हा कपडा कोणी इकलाय रे? हे तू भजन करतोय. पंढरपुरातला मालक म्हणला वेळ आल्यावर सांगेल. आणि ती वेळ आली. आनंद आश्रमातले काही शास्त्री, काही आचार्य, काही पंडित, काही यती, काही योगी, काही तपी, काही सिद्ध कबीरासोबत पंढरपूरला आले. नामदेवरायाच्या घराच्या भोवतीला वेढा घातला. देव पाहायचाय. देव दळायला आला. जनाबाईच्या ताटातलं उष्ट खात होता. कुडं फोडून मधात गेले. त्यावेळेला देव अदृश्य झाला. आणि देवानं जाता जाता सांगितलं, जना पांढरी शुभ्र दाढी आहे का? कपाळाला गोपीचंद लावलेला आहे का? तो जातीचा मुसलमान आहे. त्यानं कपडा इंद्याला आहे. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. शपथ पुरावा आपला सांगतोय. कबीराचे मागी विनू लागे. हा गाथ्यातला पुरावा, हा ओरिजिनल पुरावा, हा आपला पुरावा. जनाबाईनं सगळ्यांना दर्शन घेऊ दिलं. आचार्यांना घेऊ दिलं, राधेश्याम महाराज, शास्त्रींना घेऊ दिलं, पंडितांना घेऊ दिलं, पण कबीराला दर्शन नाही घेऊ दिलं. कबीर म्हणले मी मुसलमान आहे. नाही नाही कबीरजी, तुम्ही मुसलमान आहेत म्हणून दर्शन. हाच अभंग मोगा म्हणलो होतो. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. मी जातीवाद करत नाही. जनाबाई म्हणल्या फक्त मी याच्याकरता तुम्हाला पाया पडू देत नाही, तुम्ही इनलेला कपडा नालायक लोकांना 35 वर्ष पायाखाली तुडीला तरी त्याच्या दोऱ्यातून अजून रामनाम येते. मग तुम्ही इनलेल्या कपड्यातून भजन येते. त्यार्थी तुम्ही किती भजनी आहात?
याच्याकरता तुम्हाला माझ्या पाया पडू द्यायचं नाही. तर कबीरानं पुढचा सिद्धांत काय सांगितलं, माय मी इंद्याला कपडा भजन म्हणतोय. हा कपडा ज्याचं भजन करतोय तो जगाचा बाप तुला दडू लागतोय. तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस. तुला देव गौऱ्या येचू लागतोय. मला दर्शन घेऊ दे. तवा दर्शन घेतलं. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडी जन एकमेका. महाराज काय भाव आहे या लोकांचा, किती भाव, किती भाव. म्हणून तुळशीदास नावाचा दुकानदार होता. या दुकानदारानं कबीराच्या पत्नीचं शरीर 2 तासाकरता विकत घेतलं. वेगात सांगतो एका मिनिटात. विकत घेतलं. त्याचं नाव आहे तुळशीदास. जात कोणती असेल ते घरी गेल्यावर पहा, पण नाव तुळशीदास म्हणजे हिंदूचे ना. तुळशीदास नावाचा दुकानदार कबीराच्या पत्नीचं 2 तासाकरता शरीर विकत घेतलं आणि 4 माणसाकरता किराणा देऊन टाकला. बाईसाहेब घरी आल्या आणि मालकाला सांगितलं, मालक दुकानदाराने किराणा दिलाय, त्याच्या घरी काम करू नाही काम करतायत मालक, 2 तासाकरता शरीर विकले. भाव सांगते, भाव 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 भाव. काय कबीराचा भाव होता. वारकऱ्याला जीव घालण्यासाठी ज्यानं आपल्याला किराणा दिलाय त्याला 2 तासाकरता शरीर विकले. तुला माझी शपथ आहे, त्याला 2 तासाकरता नवरा समज. आणि बायको खांद्यावर कबीराने घेतली आणि तुळशीदास दुकानदाराच्या वट्यावर ठेवली. महाराज ज्याचा इतका भाव वारकऱ्याविषयी देवाविषयी गोड असेल, काय त्या दुकानदाराची मायवेली तिच्या अंगाला हात लावायची. कंदील हातात होता. दुकानदारानं दुकान उघडन. कंदलाच्या प्रकाशात कबीराची बायको पाहिली. रस्त्यानं पाऊस पडत होता. पाऊस पडत होता रस्त्यानं. पाऊस पडल्या दुकानदाराने चले पायाला चिखल कस काय नाही. तिनं सांगितलं 2 तासाकरता तुमची दासी, मला सकाळी आंघोळ करून वारकऱ्याला स्वयंपाक करायचा आहे, बोलण्यात वेळ. माझी दासी आहेस, पाय कशा करता भरले नाही सांग. ऐका दुकानदार, माझे पाय भरल्याच्या नंतर दुकानात पाय धुवायला पाणी नसेल, तुमचं अंथरून भरल याच्याकरता माझ्या पतीने इथपर्यंत खांद्यावर आणले. एका शकंदात भावना बदलली आणि पापात्मक भावना नदीला गेली आणि तिचे पाय धरले. एकच विनंती करतोय, तुझ्या नवऱ्याला सांग तुळशीदास नावाचा दुकानदार माझा भाऊ आहे. तुळशीदास नावाचा दुकानदार माझा भाऊ आहे. महाराज ज्या कबीराचा भाव देवावर श्रेष्ठ होता म्हणून त्या देवाला ते कबीर आवडत होते. पापी दुकानदाराच्या अंतकरणातली भावना बदलली. हैवान रावण झालेला दुकानदार बदलला आणि त्याच्या अंतकरणात बंधुत्वाचा भाव निर्माण होता. करी सेवा निज प्रीती विढोबार घुमाये. श्री गुरु गोरोबा काका महाराज की जय. श्री गुरु समर्थ स्वामी महाराज की जय. बोल भवानी माता की जय. वेळ झाल्यामुळं चाली. फक्त 30 सेकंद भीक मागतो. फक्त 30 सेकंद. तुम्हाला इमानदारी गिरगावच्या बाळूची शपथ सगळे नातवरी करा. जय जय राम कृष्ण हरी. 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 जय जय राम हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. विठ्ठल जय जय. जय जय विठ्ठल. जय जय पुंडलिक वरदा हरी. श्री ज्ञानदेव आवडी ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय. जय जय विठ्ठल.